नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल तळेकर स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलवर फिजिक्स बाय अमोल सर. तर बाळांनो, लास्ट लेक्चर मध्ये लास्ट व्हिडिओ मध्ये आपण काय शिकलेलो होतो रे? तर बाळांनो, दोन इम्पॉर्टंट थेरम शिकवले होते. त्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कोणता थेरम सांगितलं होतं बाळांनो? तर पॅरलल ऍक्सिस थेरम. ओके, चला बाळांनो, तर आता आपण बघणार आहोत या लेक्चर मध्ये जो आपला रिमेनिंग पोर्शन आहे थेअरीचा, म्हणजे पहिल्या चॅप्टरची जे रिमेनिंग थेअरी आहे आपण या लेक्चर मध्ये कंप्लीट करणार आहोत. आणि हा जो आपला चॅप्टर आहे या चॅप्टरची थेअरी कंप्लीट करून आपण नेक्स्ट लेक्चर पासून न्यूमेरिकल सुद्धा या चॅप्टरचे बघणार आहोत. तर बाळांनो, लक्ष द्यायचं आहे, समोरच्या पोर्शन मध्ये आपण स्टडी करणार आहोत छोटे छोटे डेरिव्हेशन्स आणि बाळांनो जे इम्पॉर्टंट सुद्धा असणार आहेत. आणि बाळांनो एक लॉ आहे जो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे. त्या बाळांनो चालू करतोय कुठपासून रे? तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम झाल्यानंतर बाळांनो चालू होत आहे काय? तर अँग्युलर मोमेंटम. तर बाळांनो सगळ्यांनी नाव ऐकलं असेल रे अँग्युलर मोमेंटम. ज्याने नाही ऐकलेलं आहे बाळांनो पुन्हा सांगतो, अँग्युलर मोमेंटम. काय रे? अँग्युलर मोमेंटम आपला फ्रेश टॉपिक आहे आजच्या लेक्चरचा. अँग्युलर मोमेंटमला बाळांनो आपण डिनोट करणार कशाने रे? तर बाळांनो हा कॅपिटल एल जो आहे याला काय म्हणणार आपण? अँग्युलर मोमेंटम म्हणणार. कॅपिटल एल म्हणजेच काय म्हणणार? तर अँग्युलर मोमेंटम. म्हणजेच अँग्युलर मोमेंटमला आपण कॅपिटल एल ने डिनोट केलेलं आहे. आता सर हा अँग्युलर मोमेंटम म्हणजे होते काय? बरोबर आहे की नाही रे? अँग्युलर मोमेंटम नाव तर सर सांगून दिले. होते काय बाळांनो अँग्युलर मोमेंटम म्हणजे? तर लिनियर मोमेंटम नाव ऐकलं असेल आपण 11th स्टँडर्ड मध्ये. लिनियर मोमेंटमला आपण डिनोट केला होता पी ने केला होता. येस ऑर नो? पी इज इक्वल टू रे मास इंटू वेलोसिटी. हा कोण आहे? तर याला आपण म्हणतो लिनियर मोमेंटम. याला काय म्हणणार? लिनियर मोमेंटम. बट बाळांनो लिनियर मोशन होती म्हणून लिनियर मोमेंटम आला. तर लिनियर मोशन म्हणजेच काय होते बाळांनो? तर मी आधी पण सांगितलं रे, एका ठिकाणाहून जर दुसऱ्या ठिकाणी बाळांनो जात आहो, ए पॉइंट वरून या बी पॉइंट वर जर मी जात आहो तर अशा प्रकारे जाणार ए कडून बी कडे. ए कडून बी कडे झालेली मोशन म्हणजेच काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झालेली मोशन म्हणजे लिनियर मोशन. आणि लिनियर मोशन मध्ये असलेला जो मोमेंटम राहणार म्हणजेच मेजर ऑफ मास, त्यालाच काय म्हणणार आहे? कशाने डिनोट केला होता? पी ने. पी इज इक्वल टू तर मास इंटू वेलोसिटी. म्हणजेच मोशन मध्ये असलेल्या मासचा मेजर घेणे त्यालाच आपण लिनियर मोमेंटम म्हटला होता. आणि अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय होणार? तर बाळांनो कोणती मोशन राहणार या ठिकाणी? मग या ठिकाणी बाळांनो रोटेशनल मोशन मध्ये किंवा सर्क्युलर मोशन मध्ये येणारा जो मोमेंटम राहणार त्याला कोणता मोमेंटम म्हणणार आपण? अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमला डिनोट करणार कॅपिटल एल ने डिनोट करणार बाळांनो. आणि अँग्युलर मोमेंटमला कॅपिटल एल ने डिनोट केल्यानंतर पुन्हा याला डिफाईन कसं करणार सर अँग्युलर मोमेंटमला? तर अँग्युलर मोमेंटम इज द अॅनालॉगस क्वांटिटी ऑफ व्हॉट? लिनियर मोमेंटम. या लिनियर मोमेंटमची अॅनालॉगस क्वांटिटी जी आहे त्याला काय म्हणणार? अँग्युलर मोमेंटम. म्हणजे बाळांनो होते दोन्ही बी एकच होते, फक्त काय होते? तर लिनियर मोमेंटम हा लिनियर मोशन मध्ये राहणार. तर अँग्युलर मोशन किंवा सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन मध्ये असणारा जो मोमेंटम असणार त्याला आपण काय म्हणणार? तर अँग्युलर मोमेंटम म्हणणार. अँग्युलर मोमेंटमला कॅपिटल एल ने डिनोट करणार बाळांनो आपण. आणि अँग्युलर मोमेंटम ही काय असते? तर लिनियर मोमेंटमची कोणती क्वांटिटी आहे रे? समान क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे बाळांनो? अॅनालॉगस क्वांटिटी आहे. ओके, आता करायचं काय? तर अँग्युलर मोमेंटम कॅपिटल एल इज इक्वल टू काय होतो? वेक्टर फॉर्म मध्ये जर याला लिहितो बाळांनो तर डिस्टन्स आणि लिनियर मोमेंटम या दोन्हीचा काय असणार रे? हा वेक्टर प्रोडक्ट किंवा त्याला आपण क्रॉस प्रोडक्ट. बघा बाळांनो मी काय लिहिलंय? अँग्युलर मोमेंटम म्हणजे एल इज इक्वल टू आर क्रॉस पी. वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी. पी म्हणजे काय बाळांनो? पी म्हणजे काय रे? लिनियर मोमेंटम आहे. लिनियर मोमेंटम आणि डिस्प्लेसमेंटचा जो काय राहणार? क्रॉस प्रोडक्ट राहणार. या क्रॉस प्रोडक्टलाच आपण काय म्हणणार आहोत बाळांनो? तर अँग्युलर मोमेंटम म्हणणार आहोत. बाळांनो आपण 11th स्टँडर्ड मध्ये शिकलो होतो. काय शिकलो होतो रे? तर वेक्टर प्रोडक्ट शिकले असणार बाळांनो चॅप्टर नंबर 2 मध्ये मॅथमॅटिकल मेथड्स मध्ये. तर बाळांनो हा क्रॉस जर काढला तर कोणता अँगल घेतो आपण? साइन थिटा घेतो. का बरं? जर असं असेल बाळांनो वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू काय रे? ए बी साइन थिटा होते. येस ऑर नो? हो सर. आणि जर असं असेल बाळांनो वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू काय होणार आहे? ए बी कॉस थिटा. म्हणजेच बाळांनो की क्रॉस असेल तर आपण वेक्टरला स्केलर फॉर्म मध्ये लिहितो तर दोन्ही वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट आणि काय तर हा साइन थिटा म्हणजे साइन ऑफ स्मॉलेस्ट अँगल बिटवीन दोन वेक्टर. ओके, टू वेक्टर्स. त्यानंतर डॉट असेल तर कोणता अँगल येणार आहे? कॉस अँगल किंवा कॉस थिटा येणार. ओके, डॉट काढला तर कॉस थिटा, क्रॉस काढला तर साइन थिटा. बाळांनो क्रॉस काढला तर काय लिहिणार मग मी? देअरफॉर याला स्केलर फॉर्म मध्ये लिहितो तर अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू काय होणार आहे? आर इंटू पी म्हणजे आर पी. क्रॉस काढला तर साइन थिटा. बाळांनो हा आपण 11th मध्ये शिकलो होतो रे वेक्टर्स मध्ये. ओके, चला त्यानंतर बाळांनो जर
डिस्टन्स आणि लिनियर मोमेंटम एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर परपेंडिक्युलर साठी थिटा किती राहणार बाळांनो 90 डिग्री राहतो येस और नो जर दोन वेक्टर परपेंडिक्युलर आहेत एकमेकांना तर अँगल किती राहणार दोघांमधला 90 डिग्री आणि 90 डिग्री अँगल जर असेल बाळांनो तर sin 90 ची व्हॅल्यू किती होणार रे 1 तर sin 90 ची व्हॅल्यू जर 1 झाली तर L = काय होणार मग sin θ ची व्हॅल्यू 1 झाली तर RP झाला बाळांनो हा समजला का रे येस सर तर हा आणि हा लक्षात ठेवायचा आहे बाळांनो दोन फॉर्म्युले आहेत आणि SI नेट काय राहणार बाळांनो याचा तर SI नेट काय राहणार अँगुलर मोमेंटमचा तर बाळांनो काय राहणार रे मोमेंटमचा काय असते MV म्हणजेच काय राहणार kg मीटर पर सेकंड स्क्वेअर हा काय रे डिस्टन्स इंटू काय बाळांनो मोमेंटम आहे मोमेंटम इंटू डिस्टन्स म्हणजे काय होणार m म्हणजे kg v स्क्वेअर म्हणजे काय होते बाळांनो मीटर पर सेकंड स्क्वेअर होतो आणि बाळांनो हा कोण आहे पुन्हा इथे इंटू r आहे इंटू r म्हणजे kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर काय होणार याचा SI नेट होणार तर kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर हा काय झाला बाळांनो SI नेट झाला कोणाचा रे तर बाळांनो अँगुलर मोमेंटमचा आता बाळांनो आपल्याला विचारते काय अँगुलर मोमेंटम बद्दल तर ते सांगतो बघा लक्ष द्यायचं आहे अँगुलर मोमेंटमला समजण्यासाठी इथपर्यंत समजायचंय बाळा एवढी गोष्ट ओके चला काय समजायचं आता तर अँगुलर मोमेंटम म्हणजे काय रे आर आणि पी चा काय पी म्हणजे लिनियर मोमेंटम आर म्हणजे डिस्टन्स आणि लिनियर मोमेंटमचा काय बाळांनो क्रॉस प्रोडक्ट आहे क्रॉस काढला तर साइन थिटा घेणार आणि जर आर आणि पी एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर साइन थिटाची व्हॅल्यू किती होणार रे 1 होणार 1 * RP म्हणजे RP झाला आणि याचा SI नेट काय राहणार kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर ओके चला आता काय करणार बाळांनो लक्ष द्यायचं तर आपल्याला विचारते काय रे चला बाळांनो तर डेरिव्हेशन आहे अँगुलर मोमेंटमचा जो की इम्पॉर्टंट आहे 3 मार्क्स साठी की एक्सप्रेशन फॉर अँगुलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच अँगुलर मोमेंटमचा फॉर्म्युला काढायचा आपल्याला कोणत्या टर्म मध्ये रे इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया तर बाळांनो लक्ष द्यायचं आहे सगळ्यात आधी लिहितो डेरिव्हेशनचा नाव लिहितो बाळांनो काय तर हा एक्सप्रेशन आहे एक्सप्रेशन म्हणजे डेरिव्हेशन आहे बाळांनो एक्सप्रेशन फॉर अँगुलर मोमेंटम in terms of what in terms of moment of inertia म्हणजे MI लिहितो याला शॉर्ट मध्ये ओके सो बाळांनो काय लिहिलंय वाचा एकदा एक्सप्रेशन फॉर अँगुलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच बाळांनो अँगुलर मोमेंटमचा आपल्याला असा फॉर्म्युला काढायचा आहे ज्या फॉर्म्युल्यामध्ये कोण राहणार रे मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा राहणार तर हा डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचा आपल्याला किती मार्क्स साठी बाळांनो 3 मार्क्स साठी ओके चला तर चालू करताय सगळ्यात आधी तुम्हाला माहितच आहे सर डेरिव्हेशन सॉल्व्ह कसा करायचा सगळ्यात आधी आपण काय करणार आहे तर कन्सिडर करणार बाळांनो काय कन्सिडर करणार काही बी करू शकता बाळांनो बट काही बी करायचं का नाही तर काय करायचंय बाळांनो सगळ्यात आधी बघा इथं डेरिव्हेशन चालू करत आहोत रे कन्सिडर काय करणार कन्सिडर an object किंवा consider a rigid body yes sir rigid body consider a rigid body rotating काय होत आहे रोटेट होत आहे म्हणजे rotating about an axis किंवा about an axis with constant angular velocity म्हणजे ओमेगा होते बाळांनो लिहितो तरी पण अँगुलर वेलॉसिटी लिहिला बाळांनो एवढा हा झाला आपला कन्सिडरेशन झाला काय कन्सिडर केलंय बाळांनो लक्ष द्या ओके फुल एनर्जी के साथ आया हूं प्यारे बच्चों तर लक्ष द्यायचंय काय समजायचं बाळांनो कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस विथ कॉन्स्टंट अँगुलर वेलॉसिटी म्हणजे काय आहे बाळांनो रिजिड बॉडी आहे काय आहे रिजिड बॉडी आहे तर घ्या रिजिड बॉडी आहे चांगल्याने काढा सर ओके तर काय करणार बाळांनो रिजिड बॉडी काढणार डायग्राम एकचदा काढतो आणि त्याला 10 वेळेस मिटवायचा नाही आता ओके हो सर तुम्हीच मिटवत्या सर तर काय करणार बाळांनो रिजिड बॉडी कन्सिडर करणार अशा प्रकारे कोणत्या पण शेपची एक रिजिड बॉडी कन्सिडर केली बाळांनो हे काय आपली रिजिड बॉडी आहे रिजिड बॉडी काय होत आहे तर समजा हे ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे कशी आहे रे हे ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे उंगली म्हणजे काय उंगली करणे का नाही उंगली काय ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे बाळांनो तर ऍक्सिस ऑफ रोटेशन झाली या ऍक्सिसच्या भोवताल बॉडी काढणार रे रोटेट होणार यस और नो बाळांनो हो सर आधी पण आपण अशा प्रकारे रिजिड बॉडी काढलेली आहे रिजिड बॉडी काय करते तर ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट काय करते रोटेट होते तर हा ऍक्सिस ऑफ रोटेशन कोणत्या पॉइंट मधून जात आहे हा ओ पॉइंट म्हणजे काय रे ज्यामधून ऍक्सिस ऑफ रोटेशन जात आहे
या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट बॉडीचा येणारा मोमेंट ऑफ इनर्शियाला म्हणतो आय म्हणतो. आणि बॉडी कशी रोटेट होत आहे तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होत आहे अशा प्रकारे. ओके चला बाळांनो, आता काय करणार रे, तर सगळ्यात आधी लक्ष द्यायचं आहे बाळांनो की बॉडी जे असते रिजिड बॉडी कशी बनलेली असते रे, तर बाळांनो रिजिड बॉडी जे असते ते नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेली असते. एका पार्टिकल पासून बॉडी बनते का, नाही. किती पार्टिकल असतात, नंबर ऑफ पार्टिकल असतात. तर बाळांनो हा समजा पहिला पार्टिकल आहे, हा कितवा आहे, दुसरा पार्टिकल आहे, तिसरा पार्टिकल आहे, असे किती पार्टिकल आहेत बाळांनो बॉडीवर, नंबर ऑफ पार्टिकल आहे. सर नंबर ऑफ पार्टिकल आपण मोजू बी नाही शकत, एवढ्या पार्टिकल पासून बॉडी बनलेली आहे. तर आपण काय केलं, पहिल्या पार्टिकलच्या मासला M1 म्हटला. अरे सर हे तर बघितल्यासारखाच वाटत आहे. तर बरोबर आहे बाळांनो, पहिल्या पार्टिकलच्या मासला काय म्हणणार, M1 म्हणणार. दुसऱ्या पार्टिकलच्या मासला M2 म्हणणार. तिसऱ्या पार्टिकलच्या मासला M3 म्हणणार. असे किती आहेत बाळांनो, नंबर ऑफ पार्टिकल्स आहे. तर जो n नंबरचा पार्टिकल राहणार त्याच्या मासला काय म्हणणार रे, n. म्हणजे n नंबरचा जो पार्टिकल राहणार, जसा की पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, 10वा, 10,000वा, 10 लाख नंबरचा, असे किती n नंबर पर्यंत, म्हणजे जो n नंबरचा पार्टिकल राहणार बॉडीवर त्याच्या मासला काय म्हणतो, n म्हणतो. आता काय करणार बाळांनो, सगळ्यांचा काय घेणार, डिस्टन्स घेणार. ओके तर पहिल्या पार्टिकलचा डिस्टन्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून म्हणजे या O पॉइंट पासून काय होणार रे, R1. दुसऱ्याचा डिस्टन्स काय होणार बाळांनो, R2. तिसऱ्याचा डिस्टन्स काय होणार रे, R3. असं डिस्टन्स बी किती पार्टिकलचे घ्यावं लागेल, n नंबर ऑफ पार्टिकलचा. तर जो n नंबरचा पार्टिकल राहणार त्याचा डिस्टन्स म्हणजे हा याचा डिस्टन्स काय म्हणणार बाळांनो, त्याला Rn म्हणणार. काय म्हणणार रे, Rn म्हणणार बाळांनो. चला एवढं झालं. काय कन्सिडर केला सगळ्यात आधी बघा रे कन्सिडरेशन मध्ये, तर कन्सिडर ए रिजिड बॉडी, कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी. म्हणजे बॉडीचा अँग्युलर वेलोसिटी कसा राहणार बाळांनो, कॉन्स्टंट राहणार. ओके हे आपली रिजिड बॉडी आहे. रिजिड बॉडी जे बनलेली आहे ते नंबर ऑफ पार्टिकल पासून बनले, तर पहिला, दुसरा, तिसरा असे नंबर ऑफ पार्टिकल. आणि सगळ्या पार्टिकलचा काय घेतला, डिस्टन्स. म्हणजे पहिल्याचा R1, दुसऱ्याचा R2, तिसऱ्याचा R3 असा किती पर्यंत, n नंबर ऑफ पार्टिकल पर्यंत काय घेतलेलं आपण, डिस्टन्स घेतला. आता बाळांनो याला लिहिणार, कन्सिडरेशन झाल्यानंतर काय लिहिणार, तर लेट. चला बाळांनो लेट मध्ये काय लिहिणार सर, तर बघा आता M1, M2, M3 अप टू Mn काय आहेत बाळांनो, M1, M2, M3 अप टू कुठपर्यंत रे, Mn पर्यंत काय आहेत बाळांनो हे. त्यांना कसं लिहिणार, तर लिहून सांगतो, एक लिहून सांगतो बघा. मासेस ऑफ इथेच लिहितो बाळांनो, मासेस झाल्यानंतर ऑफ काय रे, मासेस ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स, n नंबर ऑफ पार्टिकल्स. चल त्याच्यानंतर तुम्हाला आता समजलंय काय लिहायचं आहे, तर दुसरं काय आहे, R1, R2, R3 कुठपर्यंत रे, Rn पर्यंत. काय बाळांनो सांगा, जसा M1, M2, M3 अप टू Mn काय होते, मासेस होते, तसाच R1, R2, R3 अप टू Rn हे काय आहे, डिस्टन्स आहे बाळांनो. काय आहे, डिस्टन्स ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके त्याच्यानंतर काय करणार, तर डिस्टन्स लिहिणार, याला डिस्टन्स ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स, n नंबर ऑफ पार्टिकल्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्याच्यानंतर पुन्हा बघा, आता बाळांनो प्रत्येक बॉडी जर रोटेट होत आहे तर ऑफकोर्स प्रत्येक पार्टिकलला काय आहे रे, वेलोसिटी आहे. तर पहिल्या पार्टिकलच्या वेलोसिटीला v1 म्हणतो, दुसऱ्या पार्टिकलच्या वेलोसिटीला काय म्हणणार रे, v2, तिसऱ्याची वेलोसिटी काय होणार बाळांनो, v3, आणि नंबर n नंबरच्या पार्टिकलची वेलोसिटी काय होणार, v1. काही कठीण करतो का बाळांनो, नाही काहीच कठीण नाही करतो बाळांनो आपण. तर n नंबरचा जो पार्टिकल राहणार त्याच्या वेलोसिटीला काय म्हणणार, v1. म्हणजे जो n नंबरचा पार्टिकल आहे त्याची वेलोसिटी किती राहणार, तर v1. ओके तर बाळांनो ते पण लिहितो, v1, v2, v3 अप टू कुठपर्यंत रे, vn पर्यंत. काय बाळांनो, वेलोसिटी ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ ए बॉडी. समजलं का बाळांनो, n नंबर ऑफ पार्टिकल्स. इथपर्यंत झाला लिहून. आता काय समजायचं बाळांनो बघा, तर हा झाला M1, M2 इथपर्यंत हा झाला, त्याच्यानंतर हा. ओके चल आता काय करणार, लक्ष द्यायचं. इथून आपला डेरिव्हेशन म्हणजे काय चालू होत आहे, कन्सिडर केलं आपण, कन्स्ट्रक्शन लिहिली त्याची आले आणि बॉडी काढली, डायग्राम काढली. काय काढला, कन्स्ट्रक्शन डायग्राम आणि त्याचे काय लिहिले रे, कन्सिडरेशन डायग्राम आणि त्याची कन्स्ट्रक्शन लिहिले. ओके नाव आता काय करणार बाळांनो, तर नाव चला बाळांनो काय समजायचं आपल्याला, तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे. काय माहिती आहे रे, आता थोडा वेळ सांगितलं बाळांनो की
अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू आरपी. हा फॉर्म्युला बघा थोडा वेळा आधीच सांगितलं बाळांनो. हो सर बरोबर आहे सर, तुम्ही समजून बी सांगितलं होता सर की एल इज इक्वल टू काय होते रे, आरपी होते. आर म्हणजे डिस्टन्स आहे, पी म्हणजे काय होता रे, लिनियर मोमेंटम होता, आणि हा एल म्हणजे कोण आहे तर अँग्युलर मोमेंटम आहे. का बरं बाळांनो, तर एल जो असतो अँग्युलर मोमेंटम जो असतो तो आर आणि पी चा काय असतो रे, डिस्टन्स, आणि लिनियर मोमेंटमचा काय असतो बाळांनो, तो क्रॉस प्रोडक्ट असतो. क्रॉस प्रोडक्ट जर आहे तर काय करणार आपण, क्रॉस काढला तर साइन थिटा, आर आणि पी एकमेकांना कसे असतील रे, परपेंडिक्युलर असतील. तर बाळांनो काय करणार आपण, परपेंडिक्युलर असतील तर 90 डिग्री झाली, साइन 90 ची व्हॅल्यू 1 इंटू आरपी म्हणजे आरपी. ओके चलो प्यारे बच्चो, बट काय करायचे ते, बट बाळांनो यल आपल्याला माहित आहे पी म्हणजे काय होते रे, पी म्हणजे लिनियर मोमेंटम होते, आणि लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो काय असतो, मास इंटू वेलोसिटी. तर याला असं न लिहिता तुम्ही असं पण लिहू शकता, देअरफॉर एल इज इक्वल टू आर जसंच्या तसं पी म्हणजे काय होते, मास इंटू वेलोसिटी. काय रिझन आहे बाळांनो, तर याला म्हणतात सिन्स म्हणतात. हा काय झाला रे, तीन टिंब म्हणजे देअरफॉर, आणि देअरफॉर ला उलटा गेला तर काय होते सिन्स. की का बरं, किंवा काय कारण आहे त्या मागचा बाळांनो, तर पी इज इक्वल टू काय होते रे, मास इंटू वेलोसिटी होते. बघा पी इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी हा रिझन आपण लिहिलेला आहे, आणि पी च्या ठिकाणी काय लिहिलं आहे, मास इंटू वेलोसिटी असं पण लिहू शकतो किंवा बट पी म्हणजेच मास इंटू वेलोसिटी, तर पी च्या ठिकाणी काय लिहिलं, मास इंटू वेलोसिटी. आपल्याला याचा घेणं देणं नाही, आपल्याला याचा घेणं देणं आहे. ओके चला तर काय करणार देअरफॉर बाळांनो, व्ही. हा व्ही म्हणजे काय रे, तर बघा बाळांनो व्ही म्हणजे काय आहे, लिनियर वेलोसिटी, आणि लिनियर वेलोसिटी म्हणजे काय होते बाळांनो, माहितच आहे आपल्याला, रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी. तर बघा काय करणार, देअरफॉर, चला एक वेळा लिहितो बट, तुमच्यासाठी तर बट लावली आता घ्या. तर बाळांनो काय करणार आहे, बट v इज इक्वल टू होते आर ओमेगा. यस और नो, होते सर. लिनियर वेलोसिटी इज इक्वल टू रेडियस इंटू अँग्युलर वेलोसिटी. बाळांनो आता काय करणार, तर स्टेप बाय स्टेपच सांगतो बाळांनो, लक्ष द्यायचं, समजायचं, इच अँड एव्हरी स्टेप इज व्हेरी इझी. ओके काय करणार लक्ष द्या, तर हे जो v दिसत आहे v, या v च्या ठिकाणी काय लिहिणार रे, आर ओमेगा लिहिलं बाळांनो. तर देअरफॉर एल च्या इक्वेशन मध्ये v ची व्हॅल्यू ठेवा, तर एल इज इक्वल टू होणार आर जसंच्या तसं, एम सुद्धा जसंच्या तसं. त्याच्यानंतर आला का रे v च्या ठिकाणी काय लिहिणार, तर इंटू मध्ये आर ओमेगा. बाळांनो आर इंटू आर काय होणार, आर स्क्वेअर होणार सर. तर बाळांनो लिहा एम इंटू आर स्क्वेअर इंटू काय होणार ओमेगा. तर देअरफॉर बघा चल काय करणार रे, देअरफॉर एल म्हणजे काय बाळांनो, तर अँग्युलर मोमेंटम. चला डायग्रामला इकडे सिक्युअर करून टाकू आपण, म्हणजे डायग्राम मध्ये आपण काही आपल्याला इक्वेशन घेऊन जाणार. ओके चलो आता काय करणार बघा रे, यम जसंच्या तसा एकटाच आहे, तर देअरफॉर एल म्हणजे काय आहे, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू, दिसला, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू यम जसंच्या तसंच. बाळांनो बघा रे, आर इंटू आर, बघा इथे काय आर इंटू हा एक आर झाले, किती झाला बघा, आर इंटू आर, आर स्क्वेअर. बाळांनो इंटू मध्ये काय इकडे ओमेगा आहे, तर काय लिहिलं बाळांनो बघा, एल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला, स्टँडर्ड फॉर्म्युला काय आला मग, एल इज इक्वल टू यम. यम म्हणजे काय होणार बाळांनो, मास होणार बॉडीचा, आर म्हणजे काय तर त्या मासचा डिस्टन्स आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून, आणि ओमेगा म्हणजे काय आहे अँग्युलर वेलोसिटी आहे बॉडीची. ओके आता काय करणार बाळांनो, तर फॉर फर्स्ट पार्टिकल, फॉर फर्स्ट पार्टिकल, अरे सर हा असं काल पण सांगितलं होतं रोटेशनल कायनेटिक एनर्जी, त्याच्या आधी कालच्या आधी पण सांगितलं होतं बाळांनो लेक्चर नंबर 5 मध्ये, रोटेशनल कायनेटिक एनर्जी फॉर फर्स्ट पार्टिकल, फॉर सेकंड पार्टिकल, फॉर थर्ड पार्टिकल असं काहीतरी बोललो होतो. आज पण आपण तेच करणार आहोत. तर फॉर फर्स्ट पार्टिकल अँग्युलर मोमेंटम पहिल्या पार्टिकलचा काय म्हणणार बाळांनो, त्याला L1 म्हणतो. काय म्हणतो रे, पहिल्या पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमला L1 म्हणतो. तर इज इक्वल टू काय बघा, स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे, याच्यावरूनच 1 ठेवत जायचं. तर पहिल्या पार्टिकलचा मास काय होणार m1, पहिल्याचा डिस्टन्स काय रे r1. बघा पहिल्याचा मास m1 होता, पहिल्याचा डिस्टन्स r1 आहे, तर डिस्टन्स r1 आहे, तर r1 चा काय होणार इथे स्क्वेअर इंटू ओमेगा. कसा आहे बाळांनो बघा, कॉन्स्टंट आहे म्हटलं होतं, कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी म्हणजे ओमेगा कॉन्स्टंट आहे, तर ओमेगाच्या ठिकाणी कोण राहणार, ओमेगाच राहणार. हा झाला फर्स्ट पार्टिकल साठी. असाच बाळांनो सेकंड पार्टिकल साठी काय लिहिणार रे, सिमिलरली. काय लिहिणार, तर सिमिलरली सेकंड पार्टिकल साठी L2 होणार. यस और नो, L2 इज इक्वल टू काय होणार बाळांनो, दुसऱ्याचा मास म्हणजेच m2, दुसऱ्याचा डिस्टन्स म्हणजे r2, r2 चा काय होणार बाळांनो स्क्वेअर इंटू ओमेगा जसंच्या तसं लिहिला. पुन्हा तिसऱ्याचा काय होणार, देअरफॉर L3 म्हणजे तिसऱ्या पार्टिकलचा होणार काय, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू बाळांनो
तिसऱ्याचा मास काय होणार m3 तिसऱ्याचा डिस्टन्स r3 चा काय स्क्वेअर इंटू काय आहे ओमेगा. असे किती पार्टिकल आहेत? तीनच आहेत का? नाही, आपल्याकडे किती पार्टिकल आहेत? नंबर ऑफ पार्टिकल आहेत. तर नंबर ऑफ पार्टिकल साठी काय करणार आहे देअरफोर Ln म्हणजे कोणाचा आहे बघा n नंबरचा जो पार्टिकल राहणार त्या n नंबरच्या पार्टिकलचा काय बनवणार हा Ln म्हणजे अँग्युलर मोमेंटम आहे n नंबरच्या पार्टिकलचा. तर देअरफोर Ln इज इक्वल टू होणार रे n नंबरच्या पार्टिकलचा मास बी काय आहे mn आहे. क्लियर m n. अरे r3 म्हणजे r3 या ठिकाणी कोण येतात n नंबरच्या पार्टिकल आहे तर त्याच्या डिस्टन्स म्हणजे rn याचा करणार rn चा स्क्वेअर होणार इंटू काय बनवणार तर ओमेगा आहे. एवढं समजला? हो सर. पहिल्या पार्टिकलचा दुसरा तिसरा असे कुठपर्यंत या नंबर ऑफ पार्टिकल पर्यंत आपण L1 L2 L3 अप टू Ln पर्यंत काढलेला टोटल अँग्युलर मोमेंटम काय होणार बॉडीचा. तर टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ ए बॉडी टोटल देअरफोर किंवा टोटल अँग्युलर मोमेंटम इज गिवन बाय इज काय होणार बाळांनो टोटल अँग्युलर मोमेंटम. तर लक्ष द्या रे टोटल अँग्युलर मोमेंटम म्हणजे बॉडीचा टोटल अँग्युलर मोमेंटमला कॅपिटल L म्हणतो बाळांनो. ओके चला L म्हणजे काय होणार तर सगळ्या पार्टिकलच्या मोमेंटमची ऍडिशन. येस ऑर नो बाळांनो नंबर ऑफ पार्टिकल घेतले सगळ्यांचा मोमेंटम काढला अँग्युलर मोमेंटम. आता बॉडीचा पाहिजे आता सगळ्या पार्टिकलच्या मोमेंटमची काय करणार ते ऍडिशन. तर काय मिळणार हा म्हणजे कोण आहे मग या रिजिड बॉडीचा टोटल अँग्युलर मोमेंटम आहे. तर L इज इक्वल टू बाळांनो काय होणार आहे L1 आहे का L1 पहिल्या पार्टिकल प्लस L2 प्लस L3 कुठपर्यंत n पर्यंत. तर L1 प्लस L2 प्लस L3 प्लस 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 कुठपर्यंत बाळांनो Ln पर्यंत. एवढं समजलं का? हो सर. मग काय करायचं L1 L2 L3 अप टू Ln पर्यंत व्हॅल्यू ठेवायच्या. ठेवा. तर देअरफोर अँग्युलर मोमेंटम म्हणजे कॅपिटल L इज इक्वल टू L1 किती आहे बाळांनो बघा m1 r1 स्क्वेअर ओमेगा लिहितो. L1 सॉरी काय आहे m1 r1 स्क्वेअर ओमेगा आहे. L1 ची व्हॅल्यू बघा L1 ची व्हॅल्यू m1 काय लिहिणार L1 च्या ठिकाणी m1 r1 स्क्वेअर इंटू ओमेगा. तर काय होणार रे m1 r1 स्क्वेअर इंटू ओमेगा. झाला का? हा L1 झाला. तसाच कोण आहे L2. तर समोर काय लिहिणार प्लस प्लस आहे ना प्लस आहे तर प्लस काय लिहिणार बाळांनो L2 किती आहे रे हा बघा बाळांनो L2. हो सर दिसला. चला L2 च्या ठिकाणी काय लिहिणार m2 r2 स्क्वेअर ओमेगा. तर काय लिहिणार रे प्लस मध्ये m2 r2 स्क्वेअर इंटू ओमेगा. दोन झाले. तिसरा कोण आहे L3 ची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बाळांनो लिहा मग. तर प्लस L3 म्हणजे काय m3 r3 स्क्वेअर ओमेगा आहे लिहिला m3 r3 स्क्वेअर ओमेगा. ओके कुठपर्यंत आहे बाळांनो तर प्लस 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 कुठपर्यंत रे n नंबर पर्यंत काय आहे हा जो प्लस आहे बाळांनो इथे लागणार. ओके इथे लिहितो का आपण असं समोर इकडे लिहितो प्लस मध्ये याच्या सोबत याच इक्वेशन मध्ये प्लस मध्ये हे राहणार. ओके काय आहे हा तर बघा n नंबर पर्यंत करायचं mn rn स्क्वेअर इंटू ओमेगा. तर काय होणार आहे mn rn स्क्वेअर इंटू ओमेगा. ओके झाला बाळांनो L इज इक्वल टू सगळ्यांची ऍडिशन केली 1 पासून तर n नंबर पर्यंत केली ऍडिशन. आता बघा काय करणार तर देअरफोर L इज इक्वल टू बघा रे बाळांनो बघा काय दिसत आहे आपल्याला तर इथे पण ओमेगा आहे इथे पण ओमेगा इथे पण ओमेगा कुठपर्यंत n नंबर पर्यंत ओमेगाच ओमेगा है. सर इस ओमेगा ने हमें घेर लिया है तो क्या करेंगे प्यारे बच्चों ओमेगा को कॉमन निकालेंगे. काय केलं ओमेगाला कॉमन काढला ओमेगा कॉमन निघला सगळ्यामधून बाहेर निघला राहिला काय ब्रॅकेट मध्ये तर m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर असा कुठपर्यंत mn rn स्क्वेअर पर्यंत करा बाळांनो कॉमन काढलेल्या नंतर. तर काय होणार m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस 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 कुठपर्यंत रे mn rn स्क्वेअर पर्यंत. झालं बाळांनो. हो सर संपला सर. आता काय करणार तर याला कसं आहे बघा मास आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा प्रोडक्टची काय केलेले आहे ऍडिशन केलेलं आहे. याच्या आधी सांगितलं होता कोणीतरी होते बट जो होते तो होण्याच्या आधी ओके जो होते तो होण्याच्या आधी काय होणार तर बाळांनो आपण याला समेशनच्या फॉर्म मध्ये लिहिणार. कसं लिहिणार तर देअरफोर बघा इथून ओके चला इथून बघायचं आहे बाळांनो. तर देअरफोर हा इकडे आला देअरफोर L इज इक्वल टू ओमेगा जसंच्या तसंच आहे बाळांनो. हो सर ओमेगा तर कॉमन कॉन्स्टंट आहे सर तो ओमेगा. इकडे काय राहणार ब्रॅकेट मध्ये काय आहे रे समेशन आहे तर अल्जेब्रिक सम आहे का समेशनच्या साइन बाळांनो. हो सर अल्जेब्रिक सम आहे कुठपासून रे 1 पासून तर n पर्यंत कोणत्या व्हॅल्यूज इंटिजर व्हॅल्यूज
इंटिजर म्हणजे आय कुठपासून इज इक्वल टू 1 पासून तर कुठपर्यंत रे n पर्यंत. समजला का मॅडम? याला कसं लिहिलं समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n म्हणजे इंटिजर व्हॅल्यू 1 पासून तर n पर्यंत कोणाची समेशन करतो तर मास आणि डिस्टन्सच्या स्क्वेअर या दोघांच्या प्रोडक्टची समेशन करतो तर मास म्हणजे इंटिजर व्हॅल्यू मासची. ओके m i आणि r i चा काय होणार आहे स्क्वेअर. झालं बाळांनो? हो सर. आणि बाळांनो हा म्हणजे कोण आहे आपला समेशन ऑफ सम ऑफ काय बोललो होतो मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन काल सम ऑफ प्रोडक्ट कोणाकोणाचा रे मास आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा. बट मास कोणाचा तर प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ इच पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्याला काय म्हटलं होतं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. तर देअरफॉर अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू ओमेगा जसंच्या तसं. आणि हा म्हणजे कोण आहे मॅडम? हा ब्रॅकेट म्हणजे हा ब्रॅकेट म्हणजे कोण आहे रे आय म्हणजे काय होते मोमेंट ऑफ इनर्शिया होते म्हणालो. तर देअरफॉर L इज इक्वल टू काय फॉर्म्युला बघा रे L म्हणजे अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू आय ओमेगा. दिस इज व्हॉट L इज इक्वल टू आय ओमेगा अँड दिस इज द लिहायचं इथे शेवटी कसं लिहिणार सोडून झाला म्हणा. सपोज तुम्हाला क्वेश्चन विचारला काय विचारणार डिराइव्ह काय लावणार इकडे डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. किती मार्क्स साठी 3 मार्क्स साठी विचारणार बाळांनो याला. तर सगळं काय केलं इथपर्यंत समजून सांगितलं. आता इथे काय लिहिणार L इज इक्वल टू आय ओमेगा फॉर्म्युला नंतर काय लिहिणार बाळांनो तर दिस इज द एक्सप्रेशन फॉर लिहिला असा एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया चिपकवून द्यायचा खाली ओव्हर. ओके तर बाळांनो अशा प्रकारे या डेरिव्हेशनला समजायचं होतं. किती मार्क्सचा रे हा 3 मार्क्सचा डेरिव्हेशन आहे सर हा. आणि कसं आहे तर बाळांनो इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. कसं रे इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे बाळांनो. चला बघून घ्या याला एकदा. स्क्रीनशॉट वगैरे आवश्यक असेल तुम्हाला तर घेऊन घ्या बाळांनो. चला त्यानंतर समोरचा बघू आपण. आणि समोर काय समजायचं आहे तर असंच आहे. चला सांगतो. ओके चलो प्यारे बच्चों पढ़ाई करने की अच्छे से मिटवायचं. हो सर. तर बघा आता एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम झालेला आहे. 3 मार्क्सचा क्वेश्चन झालेला आहे. आता काय करणार तर चलो प्यारे बच्चे इसको मिटा देते. डायग्राम नाही मिटवायची कारण आपल्याला काम आहे पुन्हा डायग्रामचा. तर मिटवत नाही. अरे हे पण नव्हते मिटवायचे पण मिटवला म्हणा तुम्हाला समजलाच आहे. चला एक्सप्रेशन फॉर कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी नाही घेणार आता अँग्युलर एक्सलरेशन आपण कॉन्स्टंट करू अल्फाला. चला कोणासाठी आहे सर तुम्हाला तर पहिलेच माहित राहते सर. तर बाळांनो इसे बोलते एक्सपीरियंस. क्या बोलते रे एक्सपीरियंस बोलते और क्या बोलते दिमाग बोलते. क्या बोलते हाय सगळ्यांकडेच आहे वापरायचं असते बाळांनो. चल आणि बाळांनो आपल्या सोबत दुरून दुरूनचे मुलं जोडलेले आहेत रे. आणि मला छान वाटते गर्व वाटतो प्राऊड पण वाटते स्वतःवर नाही होणार वाटत. हो सर. तर गर्व पण वाटते की खूप दुरून मला एका मुलाची कमेंट आली बाळांनो की विचारा तो कुठून आहे कोल्हापूरचा मुलगा आपल्याकडे फिजिक्स शिकायला येत आहे. हा तर बाळांनो शिकावे काहीतरी अभ्यास करा. चला बरोबर मिटवून झालेला आहे. आता काय करणार तर दुसरी गोष्ट सांगतो याच्या समोरचा टॉपिक. ओके चला आता समोरचा टॉपिक समजण्यासाठी आपण एक काम करू वेलोसिटीला मिटवतो आता फोर्सला प्रत्येक पार्टिकलच्या. चलो काय करणार रे रिजिड बॉडी तर जशी तशीच ठेवले सर तुम्ही. हो बाळांनो त्याला जसंच्या तसंच ठेवायचंय. समोर जे येणार आहे त्याच्याबद्दल बोलू आपण. चला तर काय करायचंय आता लक्ष द्या. ओके तर बाळांनो एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम नाही आहे यार. आता आपल्याला टॉर्क काढायचंय. काय काढायचंय तर टॉर्क काढायचंय. टॉर्क नाव ऐकलंय का बाळांनो? नाही ऐकलं असेल तरी मी सांगतो. आपल्याला सवयच आहे एक एक गोष्ट सांगण्याची. ओके कारण बाळांनो फील नाही येत ना. फिजिक्सचा फील घ्यायचा आहे तर एक एक गोष्ट समजली पाहिजे तेव्हाच कळणार फील येणार फिजिक्सचा. ओके चला तर बाळांनो एक्सप्रेशन फॉर टॉर्क TORQUE टॉर्क in terms of मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे MI. चला बाळांनो तर आपल्याला काय करायचं आहे टॉर्कचं डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं आहे. कोणत्या टर्म मध्ये तर मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्म मध्ये. ओके तर याला लिहिलेला हेडलाईन मी देतो. हेडलाईन नाही म्हणत याला काय म्हणतात याला
त्याला म्हणतात अंडरलाईन म्हणतात बाळांनो. रे अंडरलाईन करायचं याला केला सर. ओके, आता लक्ष द्यायचं आहे बाळांनो काय करणार आपण. तर सगळ्यात आधी बघा टॉर्क म्हणजे काय होते ते सांगतो. भरपूरांना हा नवीन शब्द वाटत असेल. काऊन सर 11वी मध्ये आम्ही शिकलोच नाही सर किंवा आम्हाला कोणी सांगितलंच नाही सर. तर बाळांनो बघा आता होते काय. तर बघा रे इथे एक पॉइंट आहे समजा, या पॉइंट हा सेंटर मध्ये एक पॉइंट आहे आणि हा असा रॉड आहे. हा काय यार रॉड आहे. ओके, प्रॅक्टिकल भी बताएगा तेरा भाई. तर लक्ष द्यायचं आहे पहिले बाळांनो. हा ओ पॉइंट आहे समजा, ओ पॉइंट सेंटर झाला रॉडचा आणि हा काय तर एक रॉड आहे जो की इक्वल ओ पॉइंट पासून इक्विडिस्टन्स वर आहे. ओके, आता हा या पॉइंटला म्हणतो ए पॉइंट, या पॉइंटला म्हणतो बी पॉइंट. म्हटलं आता होते काय रे. तर काय करतो आपण इकडून एक फोर्स लावतो एफ फोर्स लावला इकडे ए पॉइंट वर, या अपवर्ड डायरेक्शन मध्ये. बी पॉइंट वर बी एक फोर्स लावतो. कोणत्या डायरेक्शन मध्ये लागला तो, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये एक फोर्स लावला. बाळांनो बघा आता होणार काय रे, जेवढा फोर्स अपवर्ड डायरेक्शन मध्ये ए पॉइंट वर लागत आहे तेवढाच फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये काय लागत आहे बी पॉइंट वर लागत आहे. तर आता हा काय होणार, रॉड काय होणार या ओ पॉइंटच्या अबाउट रोटेट होणार. येस सर नो. कसं होते बाळांनो बघा आता मी आहो. चला चांगलं दिसत हो सर. तर बाळांनो बघा माझे हात बी दिसत असतील, नाही दिसत आहे का रे. चला दिसत असतील, आय होप दिसायलाच पाहिजे. बाळांनो बघा दोन हात अशा प्रकारे ठेवलेला. माझा एक हात सांगता बघा हावाला इकडे इकडे लेफ्ट हँड, लेफ्ट साईड ना. हो सर हा लेफ्ट आहे, हावाला लेफ्ट. ओके, याचा अंगठा बघा इकडे आहे का रे, आणि हा राईट हँडचा अंगठा बघा इकडे बॅक साईडला असा आहे का. चला आता बाळांनो काय समजायचं रे. तर बाळा हा जो हँड आहे माझा लेफ्ट हँड वर काय लागत आहे रे इकडे फोर्स लागत आणि या हँडवर इकडे फोर्स लागत. तर मी काय होणार दोन्ही फोर्सेस इक्वल मॅग्नेट्यूडचे लागणार म्हणजे सारखे लागणार. बट कोणत्या डायरेक्शन मध्ये, एक इकडे लागत आहे दुसरा इकडे. तर मी काय होणार बाळांनो बघा मी काय होतं रे फोर्सेस मुळे काय होतं रोटेट होता. काय होतं रोटेट होता. तसाच बाळांनो तसाच हा रॉड सुद्धा काय होणार, हा जो एबी जो रॉड आहे तो सुद्धा काय होणार रोटेट होणार. तर बाळांनो हे जे दोन फोर्सेस लागले होते ना इक्वल मॅग्नेट्यूडचे, इक्वल मॅग्नेट्यूड म्हणजे जेवढे याची व्हॅल्यू राहणार तेवढी याची, म्हणजे दोघांची मी किंमत कशी आहे सारखी आहे. जेवढा न्यूटनचा हा एफ फोर्स राहणार तेवढ्याच न्यूटनचा हा राहणार. ओके, तर बाळांनो दोन्ही पण फोर्सेस इक्वल मॅग्नेट्यूडचे आहेत. बट कसे लागत आहेत रे अपोजिट डायरेक्शन मध्ये लागत आहे. एक तिकडे लागत आहे तो दुसरा इकडे लागत आहे. सर नो. तर बाळांनो या दोन्ही फोर्सेसला काय म्हणणार आपण, किंवा अशा याला काय म्हणणार फोर्सेसला कपल म्हणणार. काय म्हणणार रे कपल म्हणणार. अरे सर कपल म्हणल्या तुम्ही. अरे तर कपल म्हणजे कपल होते बाळांनो. कपल म्हणजे काय होते तर इक्वल मॅग्नेट्यूडचे दोन फोर्सेस होतात जे कसे लागणार आहे अपोजिट डायरेक्शन मध्ये लागणार. त्या दोन इक्वल मॅग्नेट्यूडच्या फोर्सेसला काय म्हणणार आपण कपल म्हणणार. आणि मुवमेंट ऑफ कपल, कपलची मुवमेंट असं आठवा गार्डन वाढत आठवा तुम्ही. कपलची मुवमेंट म्हणजे काय होणार त्याला म्हणणार आपण टॉर्क म्हणणार. द मोमेंट ऑफ कपल इज कॉल्ड एज ए टॉर्क. टॉर्कला अशाने डिनोट करा. हा कोण आहे बाळांनो टाऊ म्हणतात याला. काय म्हणतात टाऊ म्हणतात याला. टाऊ म्हणायचं ताऊ नाही आहे, हा टाऊ आहे. काय रे टाऊ म्हणतात बाळांनो. ताऊ बी म्हणू शकता. हा ग्रीक अल्फाबेट मधला टी बी याला काय म्हणतो आपण टाऊ म्हणतो. ओके, तुम्हाला लॉग टेबल जर शिकले असणार तर लॉग टेबलच्या पहिल्या पेजवर बाळांनो मी माझ्या स्टुडंट्सला सांगितलेलं आहे टाऊ म्हणजे कोण आहे. हा टॉर्क आहे. म्हणजे टॉर्कला कशाने डिनोट करणार रे टाऊने. हा काय बाळांनो टॉर्क. टॉर्क म्हणजे काय आहे बाळांनो तर कपलची जे मोमेंट राहणार. कपलची मोमेंट म्हणजे काय आहे सर. अरे सर तर बाळांनो कपल जो आहे हा किती स्ट्रॉंग आहे किंवा किती वीक आहे. ओके सर कपल. ओके, तर बाळांनो कपल जो आहे तो किती स्ट्रॉंग आहे किंवा किती वीक आहे ते आपण ज्यामध्ये मेजर करणार त्याला काढणार टॉर्क म्हणणार. किंवा डायरेक्टली म्हणा मोमेंट ऑफ कपल म्हणजे किंवा मोमेंट ऑफ फोर्स बी म्हणू शकता. काय म्हणू शकता रे टॉर्कला मोमेंट ऑफ फोर्स. त्यालाच काय म्हणणार आपण टॉर्क म्हणणार. आणि टॉर्कचा फॉर्म्युला सांगतो बाळांनो. टॉर्क इज इक्वल टू होते रे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू फोर्स. चला बाळांनो हा टॉर्क वेक्टर क्वांटिटी आहे. हा एरो म्हणजे काय आहे वर डोक्यावर एरो दिलेला आहे म्हणजे काय आहे बाळांनो डायरेक्शनला इंडिकेट करते म्हणजे वेक्टर आहे. ओके, तर बाळांनो काय करणार आहे टॉर्क इज इक्वल टू परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू काय आहे तर फोर्स. म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि फोर्सचा काय आहे क्रॉस प्रोडक्ट आहे. बाळांनो आता हा फोर्स आहे तर याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स हा एवढा झाला आहे. सर नो आर म्हणतो याला. समजलं का रे हो सर. ओके, चला बाळांनो क्रॉस काढला तर कोण घेणार टॉर्क इज इक्वल टू क्रॉस काढला तर साइन थिटा म्हणजे आर एफ साइन थिटा. ओके बाळांनो हा डिस्टन्स आर आहे आणि हा फोर्स आहे एफ. आर आणि एफ एकमेकांना कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत. तर साइन थिटा किती झाला 90 झाला. परपेंडिक्युलर म्हणजे किती 90 डिग्री. तर साइन 90 ची व्हॅल्यू किती येणार बाळांनो 1. किती येणार 1. तर टॉर्क इज इक्वल टू काढणार आहे साइन थिटाची व्हॅल्यू किती होणार मग 1 झाले.
राहिला काय आर एफ. टॉर्क इज इक्वल टू काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला आर एफ. म्हणजे सर हा न्यूटन मीटर आहे सर. एफ म्हणजे फोर्स आहे. फोर्स एस आहे. एस युनिट काय राहणार याचा एस आय युनिट काय राहणार मॅडम. तर फोर्सचा एस युनिट काय असते रे न्यूटन. तर न्यूटन आणि हा डिस्टन्स आहे तर न्यूटन इंटू डिस्टन्स म्हणजे न्यूटन मीटर. क्या बोलेंगे प्यारे बच्चों इसको न्यूटन मीटर हा काय आहे तर टॉर्कचा एस युनिट आहे. एवढा समजला. याचं डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं आपल्याला. हा नाही विचारत. हा नाही विचारणार आपल्याला क्वेश्चन मध्ये किंवा एक्झाम मध्ये. हा तर मी समजण्यासाठी सांगितलं. समजला हो सर समजला. तर मग आता याच्या डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं. किती मार्क्स साठी रे 3 मार्क्स साठी बाळांनो. चला तर कसा सॉल्व्ह करणार तर बाळांनो हा तुम्हाला इथपर्यंत माहितच आहे. डायग्राम पर्यंत कन्सिडर बी का गेला ते बी माहित आहे. काऊन तर आता सांगितलं होतं थोड्या वेळाने. चला अरे बच्चो अब्बू आ रहे ओके. पसीनाच खूप येते रे. काय करावं सर. मेहनतच एवढी चालू आहे आपली. तर हा तुम्ही ना लाईक करत ना सबस्क्राईब करत पाहिजे व्हिडिओ लाईक वाईक कोण करन बे. हा चलो प्यारे बच्चो तर काय करायचं आहे. कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस विथ कॉन्स्टंट अँग्युलर एक्सलरेशन. अँग्युलर एक्सलरेशन कसं राहणार आता कॉन्स्टंट अँग्युलर एक्सलरेशन म्हणजे हा अल्फा होते. येस और नो. पहिले सांगितलं पहिल्या लेक्चर मध्ये अल्फा म्हणजे कोण होते अँग्युलर एक्सलरेशन होते. तर अल्फा कसं राहील कॉन्स्टंट राहणार. आता या डेरिव्हेशनच्या वेळेस पुन्हा बाळा तुम्हाला माहितच आहे. बघा काय माहित आहे रे. कन्सिडर केल्यानंतर आपण डायग्राम काढली. डायग्राम काढल्यानंतर लेट लिहिला. लेट मध्ये M1, M2, M3 अप टू MN पर्यंत काय आहेत बाळांनो हे काय आहेत रे. याच्या समोर या यारोच्या समोर लिहायचं असते. यारो नाही हा एरो आहे. एरो ओके यारो नाही आहे. तर बाळांनो M1, M2, M3 अप टू MN पर्यंत काय रे मासेस ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ ए बॉडी. लिहिलं बाळांनो इथे. हो सर आम्ही समजलो सर. आता काय करणार तर दुसरी गोष्ट R1, R2, R3 अप टू कुठपर्यंत रे Rn पर्यंत बाळांनो काय आहे मग R1, R2, R3 अप टू Rn काय बाळांनो तर डिस्टन्स ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स. हो सर. त्याच्यानंतर बाळांनो कुठपासून आहे डिस्टन्स कुठपासून आहे फ्रॉम दी ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्यानंतर बाळांनो बघा पहिल्या पार्टिकल वर लागणाऱ्या फोर्सला F1 म्हणतो. दुसऱ्या पार्टिकल वर लागणाऱ्या फोर्सला F2 म्हणतो. तिसऱ्या पार्टिकल वर लागणाऱ्या फोर्सला F3 म्हणणार सर. तर n नंबरच्या पार्टिकल वर लागणारा फोर्स काय होणार बाळांनो सांगा लवकर Fn होणार. काय होणार Fn. अरे सर हा तर असा आहे सर चुटकी में चकाचक एक जो होते बाकीच्या सोबत बी तेच होते. हो तर बाळांनो अभ्यास करायचा ओके. चला बाकी गोष्टी तर काय येणार F1, F2, F3 कुठपर्यंत रे अप टू Fn पर्यंत काय आहेत बाळांनो F1, F2, F3 काय फोर्सेस आहेत. कोणावर लागणार तर n नंबर ऑफ पार्टिकल वर लागणार. कोणावर लागणार n नंबर ऑफ पार्टिकल वर लागणारे फोर्सेस कोणते F1, F2, F3 अप टू Fn. ओके नाव आता काय करणार बाळांनो तर लक्ष द्या रे. बघा चुटकी में चकाचक करून देतो आता. तर बघा बाळांनो काय करणार नाव वी नो दॅट. आपल्याला माहित आहे बाळांनो वी नो दॅट काय होते रे वी नो दॅट. माझ्या स्टुडंट्सला असंच म्हणतो मी वी नो दॅट माहित काहीच नाही राहत त्यांना. मला सांगा लागते सगळं काही ओके. पण बिचारे करतात अभ्यास करतात प्यारे आहेत क्यूट आहेत ओके. तर वी नो दॅट चांगल्यानंच बोलायला लागेल. बिचारे व्हिडिओ पाहिजे तर मग उद्या म्हणते अजून मलाच. तर बाळांनो चांगले आहे तुम्ही सगळेच चांगले ओके. चला तर वी नो दॅट काय माहिती आहे बाळांनो आपल्याला टॉर्क इज इक्वल टू आर एफ. हा फॉर्म्युला बघा बाळांनो थोड्या वेळात मी इथून लिहिला होता इथं मिटवला त्याला. तर हा फॉर्म्युला होता टॉर्क इज इक्वल टू होते रे आर एफ होते आर इंटू एफ. बाळांनो एफ म्हणजे काय आहे फोर्स आहे. एफ म्हणजे काय फोर्स आहे. हो सर बरोबर आहे. तर देअर फोर बघा आता काय लिहितो तर टॉर्क इज इक्वल टू आर जसं तसा फोर्स म्हणजे काय होते रे मास इंटू एक्सलरेशन होते न्यूटनचा सेकंडला एफ इज इक्वल टू एम ए. लिहू का बाळांनो एफ च्या ठिकाणी मास इंटू एक्सलरेशन न्यूटनचा सेकंड लॉ आहे. हा आहे की नाही आहे सर. आम्ही वापरला बी आहे सर याला भरपूर वेळेस सर 5व्या वर्गात वगैरे ओके. अरे सर 5व्या वर्गात फोर्स म्हणजे काय होते डेफिनेशनच होती आम्हाला. चला बाळांनो तर फोर्स इज इक्वल टू काय होते रे मास इंटू एक्सलरेशन होते. फॉर्म्युला माहित आहे. फोर्सच्या ठिकाणी काय लिहिणार तर मास इंटू एक्सलरेशन. रिझन सांगतो रिझन काय बाळांनो सिन्स एफ इज इक्वल टू काय होते तर मास इंटू एक्सलरेशन होते ओके. चल आता काय करणार तर याला मिटवा. हा कामाचा आहे का माहित आहे आपल्याला ऑलरेडी. चलो प्यारे बच्चो आता काय करणार ओके.
हा झाला, हा कोण आहे? ए म्हणजे लिनियर एक्सलरेशन आहे बाळांनो. तर देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू टाऊ इज इक्वल टू डिस्टन्स इंटू मास इंटू एक्सलरेशनला काय लिहिणार रे? तर आपल्याला माहित आहे बघा, पहिले लिहितो इथं एक्सलरेशन इज इक्वल टू होते रे आर अल्फा. काय ते लिनियर एक्सलरेशन म्हणजे ए इज इक्वल टू रेडियस इंटू अँग्युलर एक्सलरेशन किंवा डिस्टन्स इंटू अँग्युलर एक्सलरेशन म्हणजे काय? अल्फा आहे बाळांनो. तर ए च्या ठिकाणी काय लिहिणार आपण? आर अल्फा. तर लिहिला इंटू मध्ये आर अल्फा. चलो, अरे सर आर इंटू आर काय होणार? आर स्क्वेअर. तर देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू काय होणार रे? बोला लवकर. यम जसंच्या तसं आर इंटू आर म्हणजे आर स्क्वेअर इंटू मध्ये कोण आहे बाळांनो? हा अल्फा आहे सर. चला, हा टॉर्कचा स्टँडर्ड इक्वेशन मिळाला आपल्याला. आता काय करणार? फॉर फर्स्ट पार्टिकल, फॉर सेकंड पार्टिकल याच्यामध्येच काय करणार? हाच कोणासाठी करणार? पहिल्या पार्टिकल साठी, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या कुठपर्यंत? एन नंबर ऑफ पार्टिकल पर्यंत करणार बाळांनो. तर पहिले पसीना पुसून घेतो. हा चला. काय यार गरीब माणूस पंक्ती पण लावली नाही. चला, आता काय करणार आहे? लक्ष द्या बाळांनो. चलो, फॉर फर्स्ट पार्टिकल फॉर फर्स्ट पार्टिकल समझला? तो असं बाळांनो काय करणार आहे सर? आता जो पहले किया था अभी वही करेंगे. फर्स्ट पार्टिकल, सेकंड पार्टिकल, थर्ड पार्टिकल, एन पार्टिकल पर्यंत मग सगळ्यांची बेरीज करणार. तर टोटल टॉर्क मग काय फॉर्म्युला येणार तर तुम्हाला दिसणार. आता तर कसं येणार बघा बाळांनो. पहिल्या पार्टिकलच्या टॉर्कला टाऊ वन म्हणतो. तर टाऊ वन इज इक्वल टू काय होणार रे? m1 r1 स्क्वेअर इंटू अल्फा. कसा आहे बाळांनो? बघा अल्फा कसा आहे रे? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट अँग्युलर एक्सलरेशन म्हणजे अल्फा कसा आहे? कॉन्स्टंट आहे. तर लिहा, तर अल्फाच्या अल्फाच राहील. अल्फा वन अल्फा टू होणार का? नॉट एट ऑल. तर बाळांनो पहिल्याचा मास m1, दुसऱ्याचा पहिल्याचा डिस्टन्स घ्यायचा. तर m1 r1 स्क्वेअर इंटू काय? अल्फा. बघा बाळांनो, पहिल्याचा मास, पहिल्या टॉर्क होता टाऊ वन m1 r1. अल्फा जसंच्या तसं लिहिलं का बाळांनो? बघा हो सर. सेकंड पार्टिकल साठी काय करणार? सिमिलरली काय करणार बाळांनो? टाऊ टू इज इक्वल टू m2 r2 स्क्वेअर अल्फा. टाऊ थ्री इज इक्वल टू काय होणार? मग बोला लवकर लवकर बोला, पटापट बोला. 10 रुपये 10 रुपये. तर बाळांनो टाऊ थ्री इज इक्वल टू m3 r3 स्क्वेअर अल्फा. कुठपर्यंत? एन नंबर पर्यंत काय होणार? तर टाऊ एन इज इक्वल टू mn rn स्क्वेअर अल्फा. ज्यांना समजलं त्यांच्यासाठी हा चुटकी में चौकाचौकस आहे. ओके चलो प्यारे बच्चों, मग म्हणतात दाग अच्छे. ओके चला, आता काय करणार? हा डब्बा आपला असाच बनवून राहिला का? गुरु फळ्यावर जागा नव्हत मग तिकडे लिहिलं होतं. ओके समजून घ्या यार परिस्थिती माझी वाली. हा गरीब माणसाची परिस्थिती समजून नाही घेते यार तुम्ही. तर आता काय करणार मॅडम? लक्ष द्या. टोटल टॉर्क काढणार. काय काढणार रे? टोटल टॉर्क म्हणजे या सगळ्यांची काढणार. 1 पासून तर एन नंबर ऑफ पार्टिकल पर्यंत टॉर्कची काढणार. ऍडिशन म्हणजे टाऊ वन, टाऊ टू, टाऊ थ्री, टाऊ एन पर्यंत काढणार. टोटल टॉर्क मिळून सगळ्यांचे ऍडिशन केला तर टोटल टॉर्क म्हणजे टाऊ किंवा असं लिहितो बघा ना, तुमच्यासाठी लिहितो यार. टोटल टॉर्क इज गिवन बाय काय आहे बाळांनो? तर टोटल टॉर्कला टाऊ म्हणणार इज इक्वल टू. हा टाऊ म्हणजे काय आहे? टोटल टॉर्क आहे कोणाचा? बॉडीचा. चला काय करणार? तर काय करायचं बाळांनो? टॉर्क वन म्हणजे टाऊ वन प्लस टाऊ टू. बोला लवकर लवकर बोला. कसं बोलून सर? तुम्ही तर आम्हाला लाईव्ह कधी बोलवलेच नाहीये. तर बाळांनो बोलवणार तुम्हाला. ठीक आहे, लाईव्ह यासाठी पहिलं तुम्ही ते करा, अभ्यास करा. ठीक आहे. तर टाऊ वन प्लस टाऊ टू प्लस टाऊ थ्री कुठपर्यंत रे? प्लस 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 कुठपर्यंत? टाऊ एन पर्यंत. करा बाळांनो टाऊ एन पर्यंत. तर काय होणार आता बघा सांगतो. देअरफॉर टोटल टॉर्क म्हणजे टाऊ इज इक्वल टू टाऊ वन कुठे आहे बाळांनो? बघा m1 r1 स्क्वेअर अल्फा आहे. लिहा तिथं. तर काय होणार? m1 r1 स्क्वेअर अल्फा प्लस टाऊ टू किती रे? m2 r2 स्क्वेअर अल्फा आहे. तर m2 r2 स्क्वेअर अल्फा प्लस 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 कुठपर्यंत? सर 3 वाला, तिसरा वाला लिहित नाही बाळांनो. आता जागा आहे ना, तुम्ही समजू शकता. आणि नाही बी लिहिला तर तुम्ही बी नाही लिहिला तरी चालते.
काय समजलेलं आहे. ओके, कोणाला समजलेलं आहे? लिहिणाऱ्याला पण समजलेलं आहे, जो चेक करणार राहते ना त्याला बी पहिले समजून राहते. ओके, तर टाउ 3 इज इक्वल टू होणार आहे m3 r स्क्वेअर अल्फा प्लस प्लस कुठपर्यंत टाउ n पर्यंत, तर m n r n स्क्वेअर अल्फा. तर काय होणार m n r n स्क्वेअर अल्फा. केला बाळांनो? हो सर. आता बाळांनो सेम कोण आहे? अल्फा अल्फा अल्फा. काय आहे? कॉमन आहे तर कॉमन काढायचं बाळांनो. तर टाउ इज इक्वल टू अल्फाला कॉमन काढलं, राहिला काय रे ब्रॅकेट मध्ये? चलो प्यारे बच्चों, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस 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 कुठपर्यंत रे? सांगत भी नाही यार. प्लस 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 m n r n स्क्वेअर. ओके, चलो प्यारे बच्चों, हा ब्रॅकेट मिळालेला आहे. ब्रॅकेट मिळालेला आहे सर, काम हो गया अपना. तर टॉर्क इज इक्वल टू अल्फा जसं तसं. हा कोण आहे रे? समेशन आहे सर. तर लिहायचं बाळांनो, समेशन आहे. कुठपासून आहे? 1 पासून आहे. कोणापर्यंत? n पर्यंत. तर इंटिजर व्हॅल्यू फ्रॉम 1 टू n. काय येणार? m i r i चा स्क्वेअर. r चा स्क्वेअर आहे म्हणून m i r स्क्वेअर झाला. ओके, आणि हा ब्रॅकेट म्हणजे काय आहे बाळांनो? काय रे? यालाच काय म्हणतो आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया. काय म्हणतो? मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे एम आय होणार. काय होणार बाळांनो? एम आय होणार. तर देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू काय? अल्फा जसं तसं, आणि हा ब्रॅकेट म्हणजे कोण होते? तर आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाला शॉर्ट मध्ये एम आय लिहिलेला आहे. हा शॉर्ट फॉर्म झाला त्याचा, बट त्याचा डिनोशन किंवा नोटेशन किंवा डिनोट कशाने करतो? तर आय ने डिनोट करतो बाळांनो. तर टॉर्क इज इक्वल टू होणार अल्फा जसं तसं इंटू कोण आहे? हा ब्रॅकेट म्हणजे आय आहे. तर देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू काय झालं बाळांनो? टॉर्क इज इक्वल टू बघा, टॉर्क. अबे यार, टॉर्क लिखना लवकर. चलो प्यारे बच्चों, टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. यस और नो? हो सर, यस सर. ओके बाळांनो, चला. दिस इज व्हाट This is the expression for torque in terms of moment of inertia. लिहायचा. This is the expression for torque in terms of moment of inertia. तो लिहायचा इथे. ओके, आणि बाळांनो हा किती मार्क्स साठी विचारतात? तर हा सुद्धा तुम्हाला 3 मार्क्स साठी विचारला तर हा डेरिव्हेशन बघा. याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घ्या आणि असाचा असा सोडवायचा आहे. याला असाचा असा जर सोडवले तर 3 पैकी 3. अरे चलो प्यारे बच्चों, मिटवायचं. आता बाळांनो हा संपलेला आहे, याला मिटवतो रे. चला, अभ्यास करा प्रॉपरली, रिव्हिजन करत राहा. आणि जे कोणी आता जॉईन झालेले आहेत चॅनलवर किंवा नवीन आहेत बाळांनो, तुम्ही समजण्यासाठी स्टार्टिंग पासून लेक्चर बघा रे. स्टार्टिंग पासून मी सांगितलेलं आहे चॅनलवर. हा बघा बाळांनो, पहिलाच चॅप्टर चालू केलेला आहे. पहिल्या चॅप्टरच्या बेसिक्स पासून तर आपण आज चॅप्टर संपणार बी आपला. 7 लेक्चर झालेले आहेत, 6 झालेले आहेत. हा 7वा होणार आपला. आणि बाळांनो 7 व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक धडा संपूर्ण झाला. किती मार्क्स आहे? 7 मार्क्स. 7 मार्क्सचा चॅप्टर 7 व्हिडिओ मध्ये खतम. चलो प्यारे बच्चो, मग राहिले काय? तर न्यूमेरिकल्स बाळांनो एका व्हिडिओ मध्ये पूर्ण न्यूमेरिकल्स का नाहीच झाले. थोडे फिजिक्स मध्ये न्यूमेरिकल्स म्हटलं तर बहुत जास्त आहेत. ओके, तर बाळांनो त्यांना मी काय करणार? फिजिक्स मधल्या न्यूमेरिकल्सला जर एका लेक्चर मध्ये एका व्हिडिओ मध्ये नाही होत आहेत, कारण बाळांनो शिकवायचं असते. आणि शिकवतो कसं? तर आपल्याला काही पहिले डिसाइड नाही आला. चालू. ओके, चला बाळांनो, तर न्यूमेरिकल्स पण उद्याला तुम्हाला न्यूमेरिकल्स पण मिळतील या चॅप्टरचे. आणि न्यूमेरिकल्स जो सगळ्यांचा हेडॅक बनून असतात, सगळ्यांसाठी न्यूमेरिकल म्हटलं फिजिक्सचे की एक हेडॅक असा आहे. काऊन आहे? तर कल पता चलेगा प्यारे बच्चों. आता मिटवतो याला. ठीक आहे, त्याच्या समोरचा टॉपिक आहे बाळांनो, एक इम्पॉर्टंट लॉ आहे. चला प्यारे बच्चों, ओके, इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. किती वेळा इम्पॉर्टंट? 3 वेळेस. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. कोण आहे रे? सर तो एक आहे सर 2 मार्क्स साठी खूपच इम्पॉर्टंट आहे. त्याला म्हणतात रे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. चलो प्यारे बच्चो, कसा विचारतात त्याच्यावर क्वेश्चन विचारतात. तर पहिले सांगतो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय होते. ठीक आहे, आणि क्वेश्चन कसा विचारणार त्यावर ते पण सांगतो. फंडामेंटल मला वेळ लागते. आपला डिजिटल काम नाही ना, पैसेच नाही तर डिजिटल कुठून आणणार? घ्या, काय होत नाही. तुम्ही लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. फॉलो कुठून करणार आहे? सबस्क्राईब करा ना, शेअर करा यार. तुमचे जे कोणी मित्र मंडळी आहेत, तुम्हाला बी वाटते ठीक आहे आपल्यापासून मित्राचा फायदा झाला पाहिजे, तर बाळांनो शेअर वेअर करा. थोडसा मला पण मोटिवेशन मिळणार. ओके, आणि जर मला मोटिवेशन मिळत आहे तर मी आणखी मेहनत करणार.
आणि आणखी मेहनत केलं तर कोणासाठी करणार आहोत? तुमच्यासाठी करणार आहोत यार. तुम्ही करत फक्त तुम्ही करा, सबस्क्राईब करा, फॉलो काय म्हणते त्याला, लाईक बी करा थोडे थोडे. आणि बाळांनो काय करा तर शेअर करा मोस्ट ऑफ दी तुमच्या मित्रांना मैत्रिणींना, सो दॅट बाळांनो आपण महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी पोहोचू शकलो पाहिजे या माध्यमातून. आणि भरपूर विद्यार्थ्यांनी आपला काय घ्यायला पाहिजे रे, आपला जो महाप्रसाद चालू आहे फ्री मध्ये याचा काय घ्यायला पाहिजे, आस्वाद घ्यायला पाहिजे. ओके, स्वाद घ्यायला पाहिजे बाळांनो. तर चला काय करणार आता, तर महाप्रसाद चालू करायचा आहे पुन्हा. तर बाळांनो लॉ ऑफ, असं वगैरे काय नाही बाळांनो, वाईट वाटू नका घेऊ. तर एखादी गोष्ट काही बोललो गडबडी माफ करा. ओके चला रे. तर काय आता बाळांनो बघा, इम्पॉर्टंट आहे. काय आहे, 3 स्टार लावतो याला. 3 स्टार वाला ऑफिसर आहात, किती मार्क्स साठी विचारतात याला, स्टार बरोबर नाही काढल्या सर तुम्ही तो या चौकस नाही चालला इथं का करू मी. चला स्टार को मिटाएंगे और फिर से लिखेंगे. व्हेरी गुड सर. 3 स्टार म्हणजे हा व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे बाळांनो. कोण आहे रे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एंगुलर मोमेंटम. कोण आहे, एंगुलर मोमेंटम. चलो प्यारे बच्चों आता काय करणार. ओके, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एंगुलर मोमेंटम. तर काय म्हणतो, लॉ आहे म्हणजे शेफ्टी आहे, शेफ्टी आहे म्हणजे स्टेटमेंट आहे. ओके, अरे सर शेफ्टी, शेफ्टी कोणाला असते, शेफ्टी शेफ्टी. जसा लॉ राहते ना, लॉ ला बी काय राहील शेफ्टी म्हणजे त्याची स्टेटमेंट झाली. जसा माकडाला काय असते, शेफ्टी असते, तशीच लॉ ला बी काय राहील, स्टेटमेंट राहणार. काय राहणार, स्टेटमेंट राहणार बाळांनो. तर स्टेटमेंट याची लिहून सांगू की बोलून सांगू. ओके, आता बिचारे पोरं काहीतरी रिस्पॉन्स करतील रे. लिहून सांगू की बोलून सांगू. सर आता आम्ही कसं सांगू सर की आम्हाला लिहून पाहिजे आहे. ओके प्यारे बच्चों मैं समझ गया. चला तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम स्टेटमेंट काय म्हणते बाळांनो लक्ष द्यायचं. ओके चला रे. द द द म्हणजे काय होते, एकमेव वस्तू आहे द. वा वा. द अँगुलर मोमेंटम, angular momentum of a body किंवा of a body is to be conserved. conserved म्हणजे काय होते, कॉन्स्टंट होते. is to be conserved, त्यालाच आपण कॉन्स्टंट म्हणणार. ब्रॅकेट मध्ये लिहितो रे कॉन्स्टंट. काय म्हणणार, अँगुलर मोमेंटम कसा राहणार, तर कॉन्स्टंट राहणार. कधी, इफ कॉमा देऊन, इफ देयर इज नो एनी टॉर्क ऍक्टिंग ऑन दी बॉडी. ऍक्टिंग ऑन दी बॉडी. बाळांनो हा लॉ विचारतात तुम्हाला. कसा विचारतात बघा, स्टेटमेंट लिहिलं याची. हो सर काय लिहिलं तर बघा बाळांनो, द अँगुलर मोमेंटम ऑफ ए बॉडी इज टू बी कॉन्झर्व्ड इफ देयर इज नो एनी एक्सटर्नल टॉर्क. एनी एक्सटर्नल टॉर्क, एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जर बॉडीवर कुठल्याच प्रकारचा एक्सटर्नल टॉर्क लागत नसेल तर बॉडीचा अँगुलर मोमेंटम कसा राहणार रे, कॉन्स्टंट राहणार. सर कसा राहणार, कॉन्स्टंट राहणार. ओके चला तर काय म्हटलेलं आहे रे, द अँगुलर मोमेंटम ऑफ ए बॉडी इज टू बी कॉन्झर्व्ड इफ देयर इज नो एनी एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी. सोपी आहे सर. म्हणजे बाळांनो की बॉडीवर जर टॉर्क लागत नाही तर अँगुलर मोमेंटम कसं राहणार, कॉन्स्टंट राहणार. त्यालाच आपण म्हटलेलं आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम. आणि हे काय झाली, त्याची स्टेटमेंट झाली. काय झाली बाळांनो, त्याची स्टेटमेंट झाली. तुम्हाला 2 मार्क्स साठी विचारते म्हटलं फक्त एवढं विचारणार आहे का, नाही. काय विचारणार रे, तर स्टेट अँड प्रूव्ह. ओके प्यारे बच्चो, काय करायचंय, प्रूव्ह बी करायचंय. सर काय करायचंय, प्रूव्ह करायचंय की अँगुलर मोमेंटम कसं राहते, कॉन्स्टंट राहते. चला प्रूव्ह करणार आपण. तर बघा रे, प्रूफ देतो. काय देतो, प्रूफ. अरे तर प्रूफ पाहिजे. चला प्रूफ मागून राहिलेत माझे विद्यार्थी, आज मला प्रूफ मागून राहिलेत.
तर देऊ ना काय करणार बाळांनो आता रे, तर प्रूफ मध्ये आपल्याला माहित आहे वी नो दॅट. काय प्रूव्ह करायचं आहे बाळांनो आपल्याला, तर बॉडीवर टॉर्क लागत नसेल तर अँग्युलर मोमेंटम कसं राहते, कॉन्स्टंट राहते. हे प्रूव्ह करायचं आहे. कसं करायचं लक्ष द्या. ओके चला बाळांनो, तर कुठे रे, वी नो दॅट आपल्याला माहित आहे अँग्युलर मोमेंटम म्हणजे कोण होते, यल. वेक्टर फॉर्म मध्ये लिहिला तर यल इज इक्वल टू काय लिहिला होता बाळांनो, आर क्रॉस पी लिहिला होता का रे. डिस्प्लेसमेंट आणि काय असते तर लिनियर मोमेंटमचा काय असतो बाळांनो, किंवा डिस्टन्स इंटू लिनियर मोमेंटमचा काय असतो क्रॉस प्रोडक्ट, त्याला आपण अँग्युलर मोमेंटम म्हटलं. थोड्या आधी सांगितलं होतं मी, लक्ष ठेवायचं होता. ओके बाळांनो लक्ष द्याल तर फायद्यात राहाल आणि व्हिडिओला बघत राहाल तर फायद्यात राहाल. कुठपासून स्टार्टिंग पासून बघायचं, स्किप करायचं नाही ना, अदरवाईज काय होणार समजणार नाही बाळांनो. हा एक पर्टिक्युलर टाइम देणार ना तुम्ही अभ्यासासाठी. जसं फिजिक्स हा विषय आहे तर फिजिक्स साठी काहीतरी टाइम काढला असणार तुम्ही अभ्यासासाठी, तर त्या टाइम मधला जो काही व्हिडिओ बघण्यासाठी पोर्शन लागतो तो याला द्या. याच्यातून भरपूर काही गोष्टी समजेल. जे समजलंय त्यालाच प्रॅक्टिस करा आणि त्यालाच उद्या जाऊन रिवाइज करा. पुन्हा चालू ठेवायचं, रिव्हिजन आणि अभ्यास दोन्ही पण चालू ठेवायचं. कारण रिव्हिजन करा तर जो झालेला आहे तो पण आठवणार. रिव्हिजन नाही केले तर बाळांनो जो झालाय जो चालू आहे तो तर समजेल, जो झालाय तो आठवणच नाही. समजला तर होता सर, आठवला काहीच नाही. अशा वेळेस बाळांनो मग काय होते रे, की मुलं डिमोटिवेट होतात किंवा मग सर करत आहो समजत बी आहे पण आठवत काहीच नाही सर जेव्हा पेपर राहिले तेव्हा. तर बाळांनो रिव्हिजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट की टू रिमेंबर द थिंग्स. ओके चलो प्यारे बच्चो, तर आर क्रॉस पी आहे. आता काय करणार बाळांनो, तर डिफरन्शिएट करतो. डेरिव्हेटिव्ह शिकले का रे, हो सर चांगल्या प्रकारे शिकलो. तर डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. कोणासोबत डिफरन्शिएट करणार बाळांतर, टाइम सोबत. तर काय होणार आहे, देअरफॉर डेरिव्हेटिव्ह शिकले असाल तर बाळांनो येणार, किंवा ज्यांना नाही माहिती आहे डेरिव्हेटिव्ह, मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन म्हणतात त्याला. तर काय केलं, डिफरन्शिएट केला या इक्वेशनला. डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू, WRT म्हणजे काय होते रे, विथ रिस्पेक्ट टू कोणासोबत, तर टाइम सोबत, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच करणार देअरफॉर. आता डेरिव्हेटिव्ह कशी घेतो आपण, तर बघा बाळांनो, dl अपॉन dt. टाइम सोबत घेतो म्हणजे आपण मध्ये कोणाला, टाइम. त्याला काय म्हणतात रे, डेरिव्हेटिव्ह ऑफ यल विथ रिस्पेक्ट टू टाइम असं वाचतात. जसं तुम्ही वाचला असेल dy बाय dx डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, वाचलाय की नाही, हो सर. असा जर असेल बाळांनो पुन्हा dx बाय dy असेल तर काय होणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y. तर आपल्याला काय करायचं, याला विथ रिस्पेक्ट टू टाइम करायचं. टाइम कुठे राहील, खाली. ओके चला, डेरिव्हेटिव्ह माहिती असेल तर चला बाळांनो समोर जाऊ. dl अपॉन dt किंवा मॅथमॅटिक्स जो आहे तो तुम्हाला डिफरन्शिएशन आहे. भरपूर मुलं शिकले असतील, नाही शिकले असतील त्यांना बाळांनो लक्षात ठेवायचे की कसा करत. ओके चला, तर dl अपॉन dt म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ यल आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू dt म्हणजे डेरिव्हेटिव्ह कोणासोबत, टाइम सोबत. कोणाची रे, आर क्रॉस पी. हा तर सर आम्ही 11 वर्गात शिकलो होतो सर डेरिव्हेटिव्ह कोणत्या दुसऱ्या धड्यामध्ये डिफरन्शिएट कसा करायचा, बेसिक डिफरन्शिएशन, बेसिक इंटिग्रेशन 11 वर्गात शिकले होते. तुम्ही नाही शिकले असणार तर लक्षात बाळांनो काय होते. ओके बघा, क्रॉस आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे आणि दोन क्वांटिटीजचा काय प्रोडक्ट आहे. ओके तर बाळांनो काय ना, त्याची डेरिव्हेटिव्ह घेतो तर कोणता थेरम लागते रे, डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट थेरम म्हणतात त्याला. काय म्हणतात, प्रोडक्ट थेरम. तर देअरफॉर dl अपॉन dt इज इक्वल टू काय, तरी प्रोडक्ट थेरम काय असते, याला फर्स्ट म्हणा याला सेकंड म्हणा. तर प्रोडक्ट थेरम काय असतो, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके चला बाळांनो काय करणार मग, तर फर्स्ट कोण आहे, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे डी dt कोणाची, p ची, तर dp अपॉन dt. p म्हणजे काय, लिनियर मोमेंटम आहे. ओके फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड, सेकंड कोण आहे, p इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे डी dt कोणाची रे, r ची. म्हणजेच काय होणार, dr अपॉन dt. लावला बाळांनो, फर्स्ट म्हणजे r इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे dp अपॉन dt. हा डी dt याला द्यायचा p ला, म्हणजे dp अपॉन dt झाला प्लस सेकंड म्हणजे p इंटू मध्ये काय रे, सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ला डेरिव्हेटिव्ह द्यायची म्हणजे डी dt करायचं. तर dr अपॉन dt झाला. ओके चला, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. बट काय करणार मॅडम, बट तुम्हाला माहित आहे न्यूटनचा सेकंड लॉ माहित आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणतात त्याला. आणि हा डीपी अपॉन dt म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे सर. मोमेंटम का होता, टाइम नुसार चेंज होता म्हणजेच डीपी अपॉन dt काय बाळांनो, डीपी अपॉन dt इज इक्वल टू काय, तर हा फोर्स आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय होते, फोर्स होते अकॉर्डिंग टू
न्यूटन सेकंड लॉ, हाच तो असलीवाला न्यूटनचा सेकंड लॉ आहे. आपल्याला माहित कोणता राहते, हा माहित राहते. अबे बाळांनो, हा म्हणजे हाचवे बरं. याला पी ला मास इंटू वेलॉसिटी लिहिल्या ना तर तुम्हाला हा मिळते. पण बाळांनो ओरिजिनल जो न्यूटनचा सेकंड लॉ आहे तो हाच आहे. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय होते रे, फोर्स होते. ओके, चला बाळांनो पुन्हा समोर कॉमा देतो. आता काय करणार, हा झाला असा झाला. चलो प्यारे बच्चो, पी म्हणजे काय होते, पी म्हणजे काय होते, लिनियर मोमेंटम म्हणजेच मास इंटू वेलॉसिटी. मास ही स्केलर क्वांटिटी आहे, तर मास वर एरो राहणार नाही. ओके, चला dr अपॉन dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय होते रे, वेलॉसिटी. काय ते वेलॉसिटी, तर अँड मध्ये लिहितो dr अपॉन dt इज इक्वल टू काय बाळांनो, वेलॉसिटी. याच्या ठिकाणी इथे फोर्स लिहिणार, पीच्या ठिकाणी mv लिहिणार आणि dr अपॉन dt या ठिकाणी काय लिहिणार रे, v वेक्टर लिहिणार. ओके, चला तर या इक्वेशन मध्ये इम्प्लाइज दॅट लिहितो बाळांनो, याला भेटतो पहिले हा. ओके, चल आता काय करणार, सोपीच आहे, थोडसाच राहिलेला घ्या लवकर, थोडसाच राहिलेला बाळांनो चॅप्टर, आणि याच लेक्चर मध्ये संपवणार आपण. चाहे ये कितना भी लंबा हो जाए, इसी में खत्म करेंगे चॅप्टर को. याच व्हिडिओ मध्ये बाळांनो आपण पहिल्या चॅप्टरला संपवणार आहोत. थोडासा जास्त झाला तरी बघायचं ना, तुमच्यासाठीच तर करत आहो यार. ओके, चल आता काय करणार बाळांनो, तर डीएल अपॉन डीटी जसं आहे तसं म्हणजेच काय रे, डीएल अपॉन डीटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू, अबे रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू. चला आता काय करणार, इज इक्वल टू आहे आर जसंच्या तसं आहे, डीपी अपॉन डीटी या ठिकाणी कोणाला लिहिणार, एफ लिहिणार. आर जसंच्या तसं इंटू मध्ये कोण आहे, डीपी अपॉन डीटी म्हणजे एफ आहे. समोर कोण आहे, प्लस पीच्या ठिकाणी काय लिहिणार, मास इंटू वेलॉसिटी. तर पीच्या ठिकाणी काय लिहिणार बाळांनो, मास इंटू वेलॉसिटी. काय तर त्याचा मल्टिप्लिकेशन आहे, डीआर अपॉन डीटी म्हणजे वेलॉसिटी आहे का, लिहा. तर क्रॉस मध्ये काय बाळांनो, डीआर अपॉन डीटी, डीआर अपॉन डीटी म्हणजे हा व्ही होते, तर लिहा क्रॉस मध्ये व्ही लिहिला. चलो प्यारे बच्चो, आता एक गोष्ट सांगतो, अजून सांगतो. चला तर बाळांनो अगेन किंवा बट अजून लावा काही ना, 2-4 वेळेस लावून असता काळजी लागत असत. चलो प्यारे बच्चो, बट आर क्रॉस एफ. थोडा वेळा आधी जर तुम्ही व्हिडिओला कुठे घेऊन गेले, मागे करत गेले, तर आर क्रॉस एफ म्हणजे टाऊ होत होता, म्हणजे टॉर्क होत होता. काय होत होता बाळांनो, तर टॉर्क होत होता. हे सर नो, हो सर. आणि बाळांनो 11व्या वर्गात शिकले असणार, कोणत्या वर्गात रे, 11व्या वर्गात, की सारख्या वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट किती असतो, 0 असतो. किती असतो, तर व्ही क्रॉस व्ही किती होणार, 0. अँड वेक्टर व्ही क्रॉस वेक्टर व्ही इज इक्वल टू होणार रे, 0 होणार. काऊन, तर क्रॉस प्रोडक्ट जो असतो तो सारख्या वेक्टरचा असेल तर किती राहणार, 0. दोन सेम वेक्टरचा जर आपण क्रॉस प्रोडक्ट घेतो किंवा एकाच वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेतो त्याच्या सोबत, तर आन्सर किती होतो, 0. हे कुठे शिकलो होतो रे, 11th मध्ये शिकलो होतो बाळांनो. 2 नंबर चॅप्टरचा नावासकट सांगतो, मॅथमॅटिकल मेथड मध्ये शिकलो होतो. हो सर, बरोबर बोलता सर तुम्ही. ठीक आहे, तर बाळांनो ते आपल्याला बरोबरच बोलायला लागते ना. तर देअरफॉर बघा, आर क्रॉस एफ म्हणजे टाऊ लिहितो, प्लस व्ही क्रॉस व्ही म्हणजे 0 इंटू एम, म्हणजे 0 इंटू तुम्ही बी केला ना स्वतःला तरी बी 0 होणार. 0 इंटू मी बी केलो ना, तुम्ही बी किती होणार, 0 होणार. तर 0 इंटू मास म्हणजे काय होणार, 0 होणार. काय होणार, 0. तर देअरफॉर डीएल अपॉन डीटी, डीएल अपॉन डीटी इज इक्वल टू बाळांनो काय होणार आहे, इज इक्वल टू आर क्रॉस एफ म्हणजे टॉर्क होते, तर टाऊ झाला. काय झाला, टॉर्क, प्लस एम इंटू व्ही क्रॉस व्ही किती झाला, 0 इंटू एम म्हणजे 0 प्लस टॉर्क म्हणजे टॉर्क. चलो प्यारे बच्चों, इसको क्या करेंगे, इसको डब्बा बनाएंगे. क्या बनाएंगे, डब्बा. आता काय करायचं आहे, मी काय बोललो होतो, प्रूव्ह झाला का, झाला. लिहायचं याला फक्त. तर कसं लिहिणार बाळांनो बघा, हा डीएल अपॉन डीटी म्हणजेच काय रे, अँग्युलर मोमेंटमची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होते, तर टॉर्क होते. ओके, आणि बाळांनो टॉर्क जर किती राहिला रे, लावलाच नाही म्हणजे बॉडीवर, देर इज नो एनी टॉर्क ऍक्टिंग ऑन ए बॉडी. म्हणजे बाळांनो बघा लिहिला, देर इज नो एनी टॉर्क, एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन ए बॉडी. त्यावेळेस अँग्युलर मोमेंटम कसं राहते, कॉन्स्टंट राहते. म्हणजेच बाळांनो टॉर्क लागत नाही, टॉर्क किती आहे, 0 आहे. तर इफ बघा, इफ टॉर्क इज इक्वल टू 0 देन बाळांनो असं लिहायचं आहे, तुम्हाला लिहून दाखवतो. इफ टॉर्क इज इक्वल टू 0 देन डीएल अपॉन डीटी किती होणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एल विथ रिस्पेक्ट टू टी ना 0 होणार ना. टॉर्कची व्हॅल्यू 0 ठेवली तर बाळांनो डीएल
अपॉन dt इज इक्वल टू काय होणार मग dl अपॉन dt म्हणजे टॉर्क आहे. टॉर्क किती आहे 0 आहे तर हा बी किती होणार 0 होणार. येस ऑर नो. आता डेरिव्हेटिव्ह L ची किती आली 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ L विथ रिस्पेक्ट टू टाइम किती आली 0. म्हणजे अँग्युलर मोमेंटमची डेरिव्हेटिव्ह किती येते 0. आणि 0 कोणाची डेरिव्हेटिव्ह येते रे तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट म्हणजे किती असते बाळांनो 0 असते. तर हा L कसा राहील कॉन्स्टंट राहील तेव्हाच त्याची डेरिव्हेटिव्ह किती येणार 0. दॅट इज L इज इक्वल टू काय आहे मग कॉन्स्टंट आहे. कसं आहे रे कॉन्स्टंट आहे. काउंट कॉन्स्टंट आहे बाळांनो. तर बघा छोटीशी गोष्ट आहे रे. हे डेरिव्हेटिव्ह कोणाची का 0 येत आहे L ची डेरिव्हेटिव्ह टाइम सोबत 0 येत आहे म्हणजे L काय झाला कॉन्स्टंट काउंट बिकॉज कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह कशी असते ती 0 असते. बघा इथं तुमच्यासाठी लिहितो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0 असते. आणि याची जर डेरिव्हेटिव्ह 0 येत आहे तर हा कसा राहणार L कसा राहणार कॉन्स्टंट राहणार. हेन्स प्रूव्ड लिहायचं. काय लिहायचं हेन्स प्रूव्ड. सर हा 2 मार्क्स साठी विचारते का एवढा मोठा तर हो बाळांनो हा किती मार्क्स साठी विचारणार रे 2 मार्क्स साठी विचारणार. क्वेश्चन कसा विचारणार यावर तर स्टेट अँड प्रूव्ह काय आहे हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. हे एका लाईन मध्ये त्याची स्टेटमेंट झाली 2 लाईनची स्टेटमेंट आहे. आणि काय आहे तर सिंगल छोट्या गोष्टीचे काय त्याचा प्रूफ आहे. खूपच छोटे बाळांनो. याला जर तुम्ही असंच प्रॅक्टिस केलाय का नाही तर चुटकी में चकाचक काम आहे. ओके चला आता बाळांनो एक शेवटचा टॉपिक राहिलेला आहे तर घेऊनच घेतो. यात थोडासा लेक्चर जो आहे किंवा व्हिडिओ जो आहे तो थोडा लांब होईल. बट बाळांनो कसं आहे ना उद्याचा आपल्याला थेरी शिकवण्याचा हेडेक राहणार नाही. संपवून देतो चांगली एनर्जीने बाळांनो समजायचंय काही कठीण आहे का. आणि जास्त लेक्चर जर लंबा बी होत आहे तर बाळांनो तुमच्यासाठी आहे. ओके चला आता काय करणार तर बस शेवटचा टॉपिक आहे रोलिंग मोशन. कोणता रे रोलिंग मोशन. तर संपवून देतो बाळांनो आणि चॅप्टरला आपण थेरी पोर्शन जो आहे तो संपणार आहे आज. तर रोलिंग मोशन म्हणजे काय होते बघा सगळ्यात आधी रोलिंग मोशन. तर बाळांनो तुम्ही कधी रोलिंग केली आहे का. रोलिंग मोशन म्हणजे काय ना रोल झालाय का कधी रोल गोल घुमल्या का असा हा नाही सर तर सांगतो आता कसं होते. तर बघितलं तर हा तुम्ही रोलिंग मोशनला फक्त माहिती नसेल कोणाकोणाला की काय होते. तर बाळांनो बघा रे रोलिंग मोशन म्हणजे तुम्ही बाईक चालवल्या किंवा बाईकवर बसलेल्या तर बाईकचा टायर काय होते फिरते ना. फिरते तर काय होते इथून तिकडे बी जाते गाडी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाते. टायर कसं ते फिरत जाते म्हणजे तो काय होत आहे रोटेशनल मोशन बी करून राहिला सोबत एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाता म्हणजे लिनियर मोशन पण होत आहे. रोटेशनल मोशन आणि लिनियर मोशन दोन्ही बी एकाच मोशन किंवा एकाच वेळेस होत आहेत. तर अशा मोशनला कोणती मोशन म्हणणार रे रोलिंग मोशन. ओके डेफिनेशन बोलतो बघा द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विच इन्व्हॉल्व्स द रोटेशनल मोशन ऍज वेल एज ट्रान्सलेशनल मोशन इज कॉल्ड एज ए रोलिंग मोशन. तर बाळांनो बघा रोलिंग मोशन समजून सांगतो रे. चला रोलिंग मोशन अरे रोलिंग मोशन म्हणजे काय लक्ष द्या बाळांनो. तर बघा डायग्राम काढतो तुम्हाला समजण्यासाठी. चला एक डायग्राम काढतोय. चला बाळांनो तर असं समजा ही एक घसरपट्टी आहे. कोणती घसरपट्टी आहे बघा हे काय रे घसरपट्टी नाव ऐकलंय का रे बाळांनो. तिकडे पश्चिम महाराष्ट्रामधल्या मुलांनी नाव ऐकलंय घसरपट्टी. आमच्याकडचे तर असेच म्हणजे घसरपट्टी जिथून घसरले घसरपट्टी आहे. चला कुठून मी घसरते रे कधी काय होते रे तर रिझल्ट मधून मी घसरून झाले बिचारे. कधी नाही घसरत हुशारच पोरं. चला तर बाळांनो काय करायचं आहे बघा रे हा इन्क्लाइन प्लेन दिसत आहे का हा इन्क्लिनेशन दिसत आहे किती आहे हॉरिझॉन्टल सरफेस पासून थीटा अँगलवर एक इन्क्लाइन प्लेन आहे. आता मी काय करतो तर एक टायर घेतो किंवा एक व्हील घेतो बाईकचा किंवा छोटासा एखादा कॉइन घेतो. आता मी काय केलं एखादा कॉइन आहे त्याला इथं ठेवलं अशा प्रकारे. हा काय रे कॉइन म्हणजे सिक्का आहे. ठेवला का बाळांनो पकडून ठेवलाय खाली काऊन नाही सर तो इथं ठेवलाय तो खाली यायला पाहिजे. पकडून ठेवलाय बाळा पकडून ठेवा सोडा नको पकडून ठेवलाय बाळांनो. तर काय झाली या कॉइनचे हॉरिझॉन्टल सरफेस पासून हे काय झाली रे हाईट झाली. किती हाईट वर आहे तर तो h हाईट वर आहे. जसं आपण या कॉइनला सोडणार तो इथपर्यंत येणार आहे. सर नो समोर बी जाणार बट आपल्याला याच्या डिस्प्लेसमेंट या इन्क्लाइन प्लेन वर किती होत आहे तर इथपर्यंत येणार तो कॉइन इन्क्लाइन प्लेन वर. ओके चला बाळांनो तर हे झाली कॉइनची फायनल पोझिशन झाली इथपर्यंत प्लेन वरची. ओके
आता काय करणार, तर कॉइनचा डिस्प्लेसमेंट किती होणार या इन्क्लाइन प्लेनवर, इथपासून इथपर्यंत. ठीक आहे, हा डायरेक्ट डिस्प्लेसमेंटला यस म्हणतो. काय म्हणतो, यस म्हणजे काय बाळांनो, या ए पोझिशन पासून या बी पोझिशन पर्यंत झालेला काय डिस्प्लेसमेंट म्हणजे यस आहे. यच म्हणजे काय, तर कॉइनची हॉरिझॉन्टल सरफेस पासून हाईट आहे. ओके, आता होते काय रे, कॉइनला इथून सोडला आपण, तर कॉइन कसं येणार, फिरत 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 इथून इकडे येणार. यस ऑर नो, इथून इकडे येत आहे म्हणजे त्याची कोणती मोशन होत आहे, ए कडून बी कडे येत आहे म्हणजेच लिनियर मोशन. त्यालाच आपण ट्रान्सलेशनल मोशन सुद्धा म्हणतो. लिनियर मोशनलाच काय म्हणतात रे, ट्रान्सलेशनल मोशन. तर कॉइन जेव्हा ए कडून बी कडे येत आहे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येत आहे, तेव्हा त्याची ट्रान्सलेशनल मोशन होत आहे. बट तो कसा येत आहे रे, घुमत घुमत गोल गोल फिरत येत आहे रे, नाही असा येणार ना, तो फिरत फिरत येणार किंवा रोल होत येणार, किंवा त्याची कोणती मोशन होणार रे, रोटेशनल मोशन होणार बाळांनो. तर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी येत आहे म्हणजेच लिनियर मोशन होत आहे किंवा ट्रान्सलेशनल मोशन होत आहे, आणि तो फिरत फिरत येत आहे त्याची कोणती मोशन होत आहे, रोटेशनल मोशन होत आहे. तर ज्या मोशन मध्ये लिनियर मोशन आणि ट्रान्सलेशनल मोशन इन्व्हॉल्ड असणार त्या मोशनला कोणती मोशन म्हणणार रे, रोलिंग मोशन. म्हणजे या कॉइनची कोणती मोशन होत आहे बाळांनो, रोलिंग मोशन. म्हणजे रोल पण करताय, सामोर बी जात आहे, म्हणजेच कोणती मोशन होत आहे, तर रोलिंग मोशन होत आहे. तर याच्यावर विचारणार कसं तुम्हाला सांगतो रे, याच्यामध्ये जे कोणता पार्टिकल किंवा जो कोणता ऑब्जेक्टची रोलिंग मोशन होत आहे बाळांनो, किंवा ज्या कोणत्या बॉडीची रोलिंग मोशन होत आहे त्याची तुम्हाला कायनॅटिक एनर्जी काढायची. म्हणजे कोणती, रोलिंग कायनॅटिक एनर्जी. तर काढून देऊ का, हो सर. तर एक्सप्रेशन फॉर रोलिंग कायनॅटिक एनर्जी, एक्सप्रेशन फॉर कोणती वाली रे, रोलिंग कायनॅटिक एनर्जी किंवा कायनॅटिक एनर्जी इन रोलिंग मोशन. एक्सप्रेशन फॉर कायनॅटिक एनर्जी इन रोलिंग मोशन, रोलिंग मोशन. बस बाळांनो, शेवटचा सेकंड लास्ट डेरिव्हेशन आहे आणि खूपच छोटासा आहे. तर बाळांनो आपल्याला माहित आहे, वी नो दॅट, किंवा कन्सिडर ए बॉडी रोलिंग ऑन एन इन्क्लाइन प्लेन ॲज शोन इन फिगर. कन्सिडर काय केलं तर बघा, कन्सिडर ए रिजिड बॉडी रोलिंग on an inclined plane as shown in figure, डायग्राम मध्ये दिसत आहे की एक बॉडी आहे, काय करताय, इन्क्लाइन प्लेन वर रोल होत आहे. तर लेट एम म्हणजे काय होणार बाळांनो, मास ऑफ बॉडी. एम म्हणजे काय रे, मास ऑफ बॉडी. बॉडीच्या मासला कॅपिटल एम म्हणतो किंवा स्मॉल एम पण म्हणू शकता. त्याच्यानंतर बाळांनो काय रे, बॉडीचे कसे आहे, सर्क्युलर आहे, कॉइन आहे, सर्क्युलर आहे समजा बाळांनो, त्याच्या रेडियसला आर म्हणतो. आर म्हणजे काय झाली रे, रेडियस ऑफ दी बॉडी, रेडियस ऑफ दी बॉडी. ओके, त्याच्यानंतर बाळांनो समोर कोण आहे, एच म्हणजे काय रे, हाईट आहे बॉडीची, किती हाईट वर आहे, तर एच हाईट वर आहे. तर एच म्हणजे काय झाली, हाईट ऑफ बॉडी. कुठपासून रे, फ्रॉम दी हॉरिझॉन्टल सरफेस पासून. थीटा म्हणजे काय बाळांनो, थीटा म्हणजे या ठिकाणी काढणारे अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणा, किंवा अँगल ऑफ अन इन्क्लाइन प्लेन विथ दी हॉरिझॉन्टल सरफेस. हॉरिझॉन्टल सरफेस सोबत जो इन्क्लाइन प्लेन आहे त्याचा अँगल काय, थीटा. तर थीटा काय झाला, अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणा किंवा अँगल ऑफ अन इन्क्लाइन प्लेन. ओके, आता काय करणार बाळा, तर वी नो दॅट, आपल्याला काय माहिती आहे रे, वी नो दॅट, किंवा नाव लिहा ना सरळ सरळ नाव. आता काय करणार बाळांनो, तर बॉडी काय होत आहे, ए कडून बी कडे येत आहे. तर बॉडी ए कडून बी कडे कशी येत आहे बघा, आता समजून सांगतो. ओके, चलो काय रे बच्चो, बॉडी जेव्हा ए कडून बी कडे येते तेव्हा त्याला इथं ए वर आहे, समजा ए वर आहे, हो सर आहे. ओके, ए वर जेव्हा बॉडी आहे तेव्हा समजा इथून सोडत आहोत, ते ए वरून सोडल्यावर कुठे येणार, बी कडे येणार. तर ए वर जेव्हा ते कुठे आहे रे, हाईट वर आहे बाळांनो. हा डिस्प्लेसमेंटला रिझॉल्व्ह करतो. यस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट आहे, हा अँगल थीटा आहे. यस ला या थीटा सोबत रिझॉल्व्ह केला तर हा कोण होणार बाळांनो, हा कोण होणार रे, याला म्हणणार आपण यस चा कॉस. लागून आहे थीटा सोबत म्हणजे यस कॉस थीटा, आणि याच्या थीटाच्या अपोजिट म्हणजे याची इक्वल व्हायला मग यस साइन थीटा. अपोजिट आहे तो साइन असतो, ऍडजस्टंट आहे तो कॉस असतो. ओके, चला बाळांनो आता, तर बॉडी काय होतं रे, कायनेटिक एनर्जी काढायची आहे. कोणती वाली, रोलिंग कायनेटिक एनर्जी. तर रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय होणार, किती मोशन होतात रोलिंग मोशन म्हणजे ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल. तर रोलिंग कायनेटिक एनर्जी म्हणजे काय होणार रे, ट्रान्सलेशनल
कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ओके, चला बाळांनो बाकीचा समोर लिहिणार. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे होते हाफ एम व्ही स्क्वेअर. एम म्हणजे कॅपिटल एम म्हटलंय बॉडीच्या मासला. ओके, हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे काढणार आहे, काढून दिलाय फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी रोटेशनल कायनेटिक एनर्जी डेरिव्हेशन सॉल्व्ह करण्याला किती असते, हाफ आय ओमेगा स्क्वेअर होते. बट लावायचा बाळांनो. हे कोणती एनर्जी आहे, तर कायनेटिक एनर्जी. कोणत्या मोशन मध्ये रे, रोलिंग मोशन मध्ये. समजला का, कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन. ओके, तर इज इक्वल टू किंवा बट लावा. आता बट काय रे, आपल्याला माहिती आहे आय इज इक्वल टू होते एम के स्क्वेअर. के म्हणजे काय होते, रेडियस ऑफ गायरेशन होते. काय होते रे, के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन आणि मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू मास इंटू रेडियस ऑफ गायरेशनचा स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे बाळा. लक्षात ठेवायचा, आय इज इक्वल टू होते एम के स्क्वेअर. ओके, आणि बाळांनो ओमेगा इज इक्वल टू काढणार आहे तर व्ही अपॉन आर होणार. कसा झाला सर, तर बाळांनो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा होते, तर ओमेगा इज इक्वल टू काढणार व्ही अपॉन आर इज इक्वल टू काढणार तर ओमेगा. लिहिला, ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. बघा आयच्या ठिकाणी एम के स्क्वेअर ठेवणार आणि ओमेगाच्या ठिकाणी काय लिहिणार, व्ही अपॉन आर. लिहा, तर कोणती एनर्जी आहे मग, रोलिंग कायनेटिक एनर्जी आहे. तर काय करणार बघा आता, चला बाळांनो थोडासा राहिलेला आहे, जास्त नाही राहिलेला आहे. ओके, धीर धरून बसा थोडेसे, कारण बाळांनो इसके पास में क्या है, पेशन्स आहे बाळांनो. पेशन्स ने बसायचंय तुम्हाला, कारण बाळांनो फिजिक्स शिकायचंय आणि फिजिक्स शिकण्यासाठी पेशन्स तर बनासला पाहिजेच आहे. सोबत सोबत नाही समजा तर पेशंट बी बनता. ओके, पेशंट फॉलो करता पेशंट नाही बनायचं आपण. थोडासा रेस्ट बी घ्यायचा. बट बाळांनो झाला, थोडंसंच राहिला, जास्त नाही राहिला. ओके, चालू करतो. तर बघा रोलिंग कायनेटिक एनर्जी देअरफॉर बघा रे, कायनेटिक एनर्जी कोणती रे, रोलिंग कायनेटिक एनर्जी ROWL इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. जसं ज्या तसं लिहा पटकन निशाणी. तर हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस कोण आहे बाळांनो, हाफ आयच्या ठिकाणी एम के स्क्वेअर, ओमेगाच्या ठिकाणी काय लिहिणार, ओमेगा स्क्वेअर आहे तर काय लिहिणार, ओमेगा स्क्वेअर केला तर व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर होणार की ना. याचा स्क्वेअर केला तर याच्या बी काय स्क्वेअर लिहा. आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर, तर काय लिहिणार, हाफ एम के स्क्वेअर इंटू मध्ये बाळांनो कोण आहे, बोला ना, ओमेगा स्क्वेअर आहे तर ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हाफ एम के स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. बाळांनो बघा काय काय सेम आहे. दिसत आहे का इथे, सर दिसत आहे, मला माहिती दिसते म्हणून. तर देअरफॉर कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन इज इक्वल टू हाफ आणि एम व्ही स्क्वेअर बघा सेम आहे बाळांनो दोघांमध्ये. हाफ एम व्ही स्क्वेअर सेम आहे का रे, हाफ दोघांमध्ये बी आहे, एम दोघांमध्ये आहे, व्ही स्क्वेअर दोघांमध्ये बी आहे. हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन काढला, राहिला काय बाळांनो, इथे काय राहिलाय का नाही, तर 1 राहिलेला आहे. 1 प्लस इथे काय राहिलाय के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आणि हा काय आहे रे, इकडे नाही दिसत असेल तर इथे लिहू का बाळांनो, चला ती वाली स्टेप इथे लिहून सांगतो बघा. काय रे, कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. हा झाला प्लस हाफ आयच्या ठिकाणी एम के स्क्वेअर लिहा, तर प्लस हाफ आयच्या ठिकाणी लिहिला एम के स्क्वेअर इंटू मध्ये काय रे व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. म्हणून बघा काय सेम आहे दोघांमध्ये. बघा दोघांमध्ये जे सारखे त्यांना कॉमन काढायचे, या स्टेपला मीटर इथे लिहितो. ओके, दिसला पाहिजे म्हणून. तर इकडे होऊ शकते मे बी लाईट चमकत असणार. ओके, तर देअरफॉर कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन इज इक्वल टू, पण काय काय सेम आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर, हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन आहे काढा, तर 1/2 म्हणजे हाफ एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट. इथला पूर्णच निघला म्हणजे राहिला किती 1, समोर काय प्लस, प्लस त्याल्यानंतर इथे कोण निघला, एम व्ही स्क्वेअर निघला, हाफ राहिला काय रे के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर राहिला बाळांना. दिस इज द एक्सप्रेशन फॉर रोलिंग कायनेटिक एनर्जी. काय फॉर्म्युला लिहिला रे, हाफ एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. के म्हणजे काय रे, रेडियस ऑफ गायरेशन आहे, आर म्हणजे काय तर जो रोल होतो त्याची रेडियस आहे, आणि त्याच्यानंतर एम म्हणजे त्या बॉडीचा मास आणि व्ही म्हणजे काय तर लिनियर वेलोसिटी आहे. समजलं का. अशा प्रकारे हा झाला रोलिंग कायनेटिक एनर्जीचा डेरिव्हेशन झाला बाळांनो. त्याच्यानंतर याला विचारलं तर फक्त आणि फक्त 2 मार्क साठी विचारणार. ओके, समोर आपल्याला बघायचं एक्स विचारणार कसा रे, डिराइव लावणार, झाला संपला. ओके, चला आता समोरचा बाळांनो बस छोटीशी गोष्ट राहिलेली आहे, 5 मिनिटाचा काम आहे, मिटवतो याला. ओके, चला डायग्राम नाही मिटवायच्या, फक्त एवढंच मिटवायचं. डेरिव्हेशन समजलं का, बघा बघून घ्या, स्क्रीनशॉट हवा असेल घेऊन घ्या. ओके, डन. चलो बच्चों
डेरिव्हेशनचा नाव चेंज होणार, बाकी जैसे थे. जैसे थे म्हणजे डायग्राम पण हेच राहणार. चल, तर एक्सप्रेशन फॉर कोणासाठी राहणार आहे मॅडम, तर बघा रे, कायनेटिक एनर्जी नाही काढायची आपल्याला, लिनियर स्पीड आणि लिनियर एक्सलरेशन काढायचं रोलिंग बॉडीचं, किंवा रोलिंग मोशन मध्ये बॉडीची लिनियर वेलॉसिटी किती राहणार आणि लिनियर एक्सलरेशन किती राहणार हेच काढायचं. डायग्राम हेच राहणार. डेरिव्हेशन बघा थोडक्यात समजून सांगतो मॅडम. बघा रे, काय आहे तर एक्सप्रेशन फॉर लिनियर स्पीड म्हणजे व्ही होते मॅडम. ठीक आहे, व्ही आणि अँड, ओके, व्ही अँड लिनियर एक्सलरेशन म्हणजे ए होते. तर बाळांनो असा शॉर्ट मध्ये लिहिलाय मी, तुम्ही असं नाही करायचं. मी फक्त शॉर्ट मध्ये लिहिलंय. काय लिहिलंय रे, एक्सप्रेशन फॉर लिनियर स्पीड अँड लिनियर एक्सलरेशन इन रोलिंग मोशन. ओके, चला कसं करणार तर बाळांनो, तुम्हाला डायग्राम दिसत आहे ना. डायग्रामला काय कन्सिडर केलाय तर कन्सिडर रिजिड बॉडी रोलिंग ऑन अन इन्क्लाइन प्लेन ॲस्ट्रोनॉमिकल. मगाशी जे कन्सिडर केलं होतं तेच लिहायचं. ओके, लेट मध्ये काय लिहिणार तर एम म्हणजे काय बॉडीचा मास आहे, आर म्हणजे काय बॉडीची रेडियस आहे, एच म्हणजे काय बॉडीची हाईट आहे, त्यानंतर एस म्हणजे काय बॉडीचा डिस्प्लेसमेंट आहे, थीटा म्हणजे काय अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे. ओके, नाव एवढं लिहिल्यानंतर नाव किंवा बाळांनो आता काय करणार तर बॉडी जेव्हा काय रे रेस्ट मध्ये आहे बॉडी, किंवा असं समजा बाळांनो बॉडी कुठून येत आहे, ए पासून बी पर्यंत येत आहे. यस ऑर नो? हो सर. तर बॉडी पहिले किती हाईट वर आहे, एच हाईट वर आहे. हाईट वर असलेली एनर्जी म्हणजे कोणती एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. आणि बाळांनो जेव्हा ए कडून बी कडे येणार तेव्हा बॉडी कशी राहणार, मोशन मध्ये असलेली एनर्जी म्हणजे कोणती एनर्जी रे, कायनेटिक एनर्जी सर. तर बाळांनो बॉडी जेव्हा कुठून कुठे येत आहे रे, ए कडून बी कडे येत आहे, तेव्हा काय होत आहे रे, तर बघा चलो अरे बच्चो, बॉडी जेव्हा ए कडून बी कडे येणार तेव्हा काय होतं, त्याची पोटेन्शियल एनर्जी जी आहे ते काय होत आहे, कन्वर्ट होत आहे कशामध्ये, रोलिंग कायनेटिक एनर्जी मध्ये. तर बाळांनो लिहितो बघा, व्हाईल मुव्हिंग फ्रॉम किंवा व्हाईल रोलिंग फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट कोणता रे, टू पॉइंट बी, the potential energy of a body, इथं लिहितो, the potential energy of a body is converted into कोणती वाली वाढांनो, पोटेन्शियल एनर्जी काय होणार, कन्वर्ट होणार कशामध्ये तर रोलिंग कायनेटिक एनर्जी मध्ये. बॉडी जेव्हा हाईट वर आहे तेव्हा पोटेन्शियल एनर्जी आहे, तिला आपण रिलीज केला तर रोल करत येणार, म्हणजे रोलिंग कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्शन होणार कोणाचा, पोटेन्शियल एनर्जी कन्वर्टेड इनटू रोलिंग कायनेटिक एनर्जी. तर देअरफॉर बाळांनो पोटेन्शियल एनर्जी कन्वर्टेड म्हणजे इज इक्वल टू कशामध्ये रे, कोणती एनर्जी तर कायनेटिक एनर्जी. कोणती कायनेटिक एनर्जी तर रोलिंग कायनेटिक एनर्जी. येस ऑर नो? हो सर. बघा आता काय करणार मॅडम, तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असते मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट असते का, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट इज इक्वल टू रोलिंग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आत्ताच काढून दिला होता मॅडम, बघा इथेच काढला होता. तर काय होता रे, हाफ एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर होता का बाळांनो. बघा रोलिंग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हा होता, आणि mgh म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट म्हणजे काय होते रे, पोटेन्शियल एनर्जी. ते मास काय झाले बाळांनो, कॅन्सल. ओके, हा 2 इकडे डिवाइड मध्ये इकडे कुठे येणार, इंटू मध्ये येणार. तर 2gh इज इक्वल टू काय आला रे, व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर आहे. मला व्ही पाहिजे, लिनियर स्पीड म्हणजे व्ही पाहिजे, हा पाहिजे मला. तर हा ब्रॅकेट कसा आहे, इंटू मध्ये, त्याला इकडे आणलं तर काय होणार आहे, डिवाइड मध्ये जाणार 2gh च्या. तर 2gh डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, तर व्ही स्क्वेअर आहे. आपल्याला स्पीडचा स्क्वेअर पाहिजे का, लिनियर स्पीडचा स्क्वेअर पाहिजे का, नाही तर टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. तर देअरफॉर व्ही इज इक्वल टू, हा पूर्णच्या पूर्ण कुठे जाणार आहे बाळांनो, स्क्वेअर रूट मध्ये जाणार. तर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gh डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. अँड दिस इज व्हॉट, दिस इज द लिनियर स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट. कोणत्या मोशन मध्ये तर रोलिंग मोशन मध्ये. झालं. आता काय पाहिजे फॉर एक्सलरेशन,
लिनियर एक्सलरेशन बी काढायचं ना आपल्याला. तर बघा फॉर लिनियर एक्सलरेशन कसं काढणार बाळा, इथं काढून देतो. फॉर लिनियर एक्सलरेशन ओके, आपल्याला माहिती आहे बाळांनो बॉडी इथे पकडून ठेवला म्हणजे कशी आहे बॉडी, रेस्ट मध्ये आहे. तर बाय युझिंग थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन, बाय युझिंग थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन काय रे, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. ठीक आहे. चला बाळांनो आपल्याला हा a काढायचा आहे. आता बॉडी कशी इथे पकडून ठेवलं a पॉइंट वर म्हणजे रेस्ट आहे. बॉडी जर रेस्ट मध्ये असेल तर इनिशियल वेलोसिटी किती राहते, u किती राहणार, 0. तर देअरफॉर v स्क्वेअर इज इक्वल टू काय झाला, u 0 झाला तर बाळांनो राहिला काय मग 2as. रिझन काय बाळांनो, तर u इज इक्वल टू 0 ऍट रेस्ट. बॉडी जर रेस्ट मध्ये असेल तर u किती असते, इनिशियल वेलोसिटी किती असते रे, 0 असते. ओके चला आपल्याला a पाहिजे तर 2 आणि s ला इकडे v स्क्वेअरच्या डिवाइड मध्ये तर देअरफॉर a राहिला तिकडे इज इक्वल टू इकडे कोण होता रे, v स्क्वेअर, याच्या डिवाइड मध्ये कोण येणार तर 2s. आला हा यस आहे बाळा, मी असा काढतो. ओके 2s. ओके चला आता काय करणार, v स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय आहे रे, बघा v स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे का, तर देअरफॉर लिनियर एक्सलरेशन इज इक्वल टू v स्क्वेअर किती आपल्याकडे 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर, तर 2gh डिवाइडेड बाय 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. लिहिला बाळांनो इंटू मध्ये, सॉरी डिवाइड मध्ये काय, तर डिवाइड मध्ये आपण त्याला असं लिहू शकतो का 1 अपॉन 2s. हा यस आहे. ओके चला बाळांनो आता काय करणार, तर h ची व्हॅल्यू बघा, h दिसत आहे का, h म्हणजे काय, s साइन थीटा आहे. तर देअरफॉर a इज इक्वल टू बघा रे काय होणार, s च्या ठिकाणी काय लिहू शकतो बाळांनो मी, बघा तर इथेच लिहितो a इज इक्वल टू 2gh किती आहे, s साइन थीटा, तर s साइन थीटा डिवाइडेड बाय काय बाळांनो, हा ब्रॅकेट जसा आहे तसं, तर 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. दिसते का रे हा r स्क्वेअर. चला बाळांनो इंटू 1 अपॉन 2s. हा यस कॅन्सल झाला, 2 कॅन्सल झाला, राहिला त्याला लिहा बरोबर. तर देअरफॉर a इज इक्वल टू g साइन थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. तर a इज इक्वल टू काय राहिला रे, g साइन थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर, 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. अँड दिस इज द लिनियर एक्सलरेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग रोलिंग मोशन. ओके रोलिंग मोशन मध्ये आपण लिनियर वेलोसिटी पण काढली आणि लिनियर एक्सलरेशन काढलेलं आहे. आणि बाळांनो अशा प्रकारे आपला हा जो चॅप्टर आहे हा संपलेला आहे. A to Z. बघा बाळांनो आता 2 मिनिटात सांगतो काय केलेलं आहे. A to Z थिअरी बघून झालेली आपली. आता बाकी काय रे, या चॅप्टरचे A to Z न्यूमेरिकल्स बाकी, आणि याच्यानंतर बाळांनो चॅप्टरचा अनालिसिस करून इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा सांगणार. सो बाळांनो अभ्यास करायचा चांगल्या प्रकारे, आणि काही पण डाऊट असेल तर काय करायचं आहे बाळांनो, कमेंट सेक्शन मध्ये विचारायचं आहे. आणि राहिली गोष्ट नोट्सची, तर मी थोडाफार सोल्युशन काढतो की नोट्स कशा प्रकारे द्यायच्या, किंवा माझ्याकडे ज्या त्यांना मी तुम्हाला कशा हँडओव्हर करू शकतो, कशा प्रकारे त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील यासाठी मी सोल्युशन काढतो. तर बाळांनो जर झालाच तर मी त्याच्यासाठी तुम्हाला ड्राईव्ह देणार, गुगल ड्राईव्ह देणार, माझी लिंक देणार तुम्हाला. तर बघतो मी त्यावर सोल्युशन काढतो. आणि पुन्हा बाळांनो बघा एवढी मेहनत करत आहोत तर थोडाफार सेल्फिश होऊन एक म्हणायचं आहे की बाळांनो काय करायचंय, तुमचे जे कोणी फ्रेंड्स आहेत त्यांना शेअर करा, स्वतः पण सबस्क्राईब करा, इतरांना पण सांगा बाळांनो, आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. मी थ्रू आउट दी प्रोसेस तुम्हाला अशाच प्रकारे शिकवत राहणार, हेल्प करत राहणार बाळांनो. चला तर थँक्यू सो मच. ओके.